हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू MST CT क्रॅश कोर्स. आपण ऑलरेडी मॅथ्समध्ये हा चॅप्टर डिस्कस केलेला आहेच. स्ट्रेट लाईन्स क्लास 11चा हा चॅप्टर आहे. खूप सोपा चॅप्टर आहे, सिम्पल आहे. बेसिक जे कन्सेप्ट आहेत ते तुम्हाला क्लिअर ठेवायचे आहेत. या चॅप्टरचे आज आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. ॲक्च्युअल एक्झाममध्ये काय टाईपचे क्वेश्चन विचारतील हे आपल्याला माहिती पाहिजे. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे इथे पहा. स्लोप ऑफ द लाईन फाइंड करा म्हणतायत, which is passing through origin and makes angle of 30 degree with the positive direction of y-axis. y-axis सोबत पॉझिटिव्ह y सोबत 30 डिग्री अँगल बनवत आहेत अँटी क्लॉकवाईज. म्हणजे काय होणार आहे, आता लाईन पास होईल ओरिजिनमधून या पॉईंटमधून आणि y-axis सोबत 30 डिग्रीचा अँगल अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह y-axis सोबतचा हा अँगल आहे. मग आपण जर इन्क्लिनेशन विचारलं तर टोटल किती होणार आहे, 90 + 30 म्हणजे 120 डिग्री हा तुमचा थीटा झाला आहे. इथून आपल्याला स्लोप फाइंड करता येईल टॅन थीटा. ठीक आहे, 130 असेल ते 120 असेल ते, ठीक आहे ना. टॅन 120 असेल. टॅन 120 म्हणजेच टॅन 90 + 30 करावं लागेल ॲलाइड अँगल्स. तर तो सेकंड क्वाड्रंटमध्ये अँगल आहे तर तो कॉट 30 होईल मायनसमध्ये. म्हणजेच कॉट 30ची व्हॅल्यू √3 असते. तर आन्सर असायला पाहिजे -√3. खूप सिम्पल क्वेश्चन, सगळ्यात सोपा क्वेश्चन आतापर्यंतचा. पुढे चला. एक्स इंटरसेप्ट ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट्स. ओके, या दोन पॉईंटमधून पास होणारी एक लाईन आहे आणि या लाईनचा पाहिजे आपल्याला एक्स इंटरसेप्ट. सगळ्यांना कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे की जर तुम्हाला 2 पॉईंट गिवन असतील तर तुम्ही लाईनचं इक्वेशन बनवू शकता आणि इक्वेशनमधून मग काय पाहिजे, एक्स इंटरसेप्ट विचारलं आहे. इक्वेशन कसं फॉर्म होईल रे, 2 पॉईंट फॉर्म लाईनचा माहिती असायला पाहिजे. y-y1 अपॉन y1 y असेल इक्वल्स टू x - x1 अपॉन x2 - x1. सबस्टिट्यूट करा व्हॅल्यूज. फर्स्ट पॉईंट आपण x1 y1 ॲज्युम करू, सेकंड पॉईंट x2 y2. तर हा y-1 होईल आणि y2 - y1 करायचं म्हणजे 2 - 1 इक्वल्स टू x - 1/2 मायनसवाला प्लस झाला तो आणि अपॉनमध्ये 1 मायनस म्हणजेच 1 + 1/2. तर इथे काय होतं फायनली, y-1 अपॉन 1 इक्वल्स टू x + 1/2 डिवायडेड बाय 3/2. ठीक आहे. हे जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर आपण हा 2 वरती मल्टिप्लाय होईल, 3 इकडे मल्टिप्लाय होईल. तर लाईनचं इक्वेशन या टाईपमध्ये तयार झालं आहे, 2x + 1 म्हणजेच 2x - 3y हा प्लस होईल तिकडे, +4 इक्वल्स टू 0. इथून यांनी काय विचारलं आपल्याला, यांनी विचारलं एक्स इंटरसेप्ट. एक्स इंटरसेप्ट फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल, वायची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट करावं लागेल. हा 0 झाला टर्म, तर एक्सची व्हॅल्यू इथून किती मिळणार आहे, -4/2 म्हणजे -2. वाय एक्स इंटरसेप्ट काय असेल, -2 असेल. इथे साईन टायपिंग मिस्टेक आहे, हा -2 असायला पाहिजे. ठीक आहे, ते आन्सर काय होईल -2. टायपिंग मिस्टेक आहे तिथे ऑप्शनमध्ये, -2 असायला पाहिजे. ठीक आहे, ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दिस पॉईंट. एकदा मला असं वाटतं तुम्ही आधी क्वेश्चन हा ट्राय करावा, नंतर आपण सॉल्व्ह करूयात. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉईंट. हा एक पॉईंट गिवन आहे, ज्या पॉईंटमधून ती लाईन पास होणार आहे. हा पॉईंट आहे P cos अल्फा आणि P cos sin अल्फा अँड मेकिंग अँगल विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ॲक्सिस इज. थोडंसं सेंटेन्स बनवताना गडबड आहे, बट पॉझिटिव्ह x ॲक्सिस सोबत हा अँगल दिला आहे त्या लाईनचा आणि ती लाईन पास होते या पॉईंटमधून. तर या दोन गोष्टींचा यूज करून आपल्याला विचारलं आहे की इक्वेशन ऑफ लाईन फॉर्म करा. म्हणजे आता आपल्याकडे अँगल आहे थीटा आहे 90 + अल्फा आणि तुमच्याकडे पॉईंट गिवन आहे. पॉईंट आहे P cos अल्फा आणि P sin अल्फा. या दोन गोष्टी आहेत, पॉईंट आहे आणि थीटा आहे. थीटा आहे म्हणजे आपण स्लोप फाइंड करू शकतो. फॉर्म्युला आपल्याकडे आहे टॅन थीटा. ठीक आहे, तर तो फॉर्म्युला यूज करा आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. पहिले ट्राय करा तुम्ही पहिले. ठीक आहे, याच्यामध्ये काय होणार आहे ना की पॉईंट गिवन आहेच आणि थीटा आहे म्हणजे इथून स्लोप फाइंड करणार ना तुम्ही. थीटा म्हणजेच स्लोपसाठी फॉर्म्युला टॅन थीटा आहे आपल्याकडे. मग टॅन 90 + अल्फा म्हणजेच काय, -कॉट अल्फा. तर हा काय होईल म्हणजेच -कॉट अल्फा. हा झाला स्लोप. ठीक आहे, स्लोप फाइंड करून घेतला आपण ऑलरेडी. आता स्लोप पॉईंट फॉर्मचा यूज करावा लागेल. स्लोप पॉईंट फॉर्मचा यूज करून इक्वेशन ऑफ लाईन बनवणार आहेत आपण. तर y - y1 म्हणजे काय आपल्याकडे, P sin अल्फा इक्वल्स टू स्लोप आहे -कॉट अल्फा
इंटू एक्स मायनस x1 म्हणजे पी कॉस अल्फा. सॉल्व केला असेल काही लोकांनी क्वेश्चन तर आन्सर तुम्ही चेक करा तुमचं आन्सर मॅच करते का ऑप्शनमध्ये कुठे. बाकी सगळं साईन कॉसमध्ये तर या कॉटला पण आपण काय करूयात कॉस अपॉन साईन लिहून टाकूयात म्हणजे हा मायनस कॉस अल्फा अपॉन साईन अल्फा झाला इथे ऑलरेडी. हे बाकी जे आहे ते सगळं सेमच असेल. इथून काय करायचं आहे हा साईन मल्टिप्लाय करून घ्या इकडे तर इकडे काय होईल हा होईल वाय इंटू साईन अल्फा मायनस पी इंटू साईन स्क्वेअर अल्फा इक्वल्स टू हा कॉस आपण आतमध्ये मल्टिप्लाय करू पण हा मायनस कॉस आहे तर हा एक्स सोबत होईल मायनस एक्स कॉस अल्फा आणि मायनस मायनस प्लस होणार आहे आतमध्ये पी कॉस स्क्वेअर अल्फा. ठीक आहे. हे पी वाले टर्म्स एका साईडला शिफ्ट होतील म्हणजे हा मायनसवाला पी साईन स्क्वेअर आपण तिकडे शिफ्ट करून प्लस त्याला करणार आहेत तर साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 झाला म्हणजे तिथून पी कॉमन राहील आणि हा टर्म इकडे प्लसमध्ये येणार आहे. या साईडला लेफ्ट साईडला काय बनेल तर लेफ्ट साईडला बनतो एक्स कॉस अल्फा प्लस इथे आहेच ऑलरेडी वाय साईन अल्फा इक्वल्स टू तिकडे बाकी राहिला पी. हे तुमचं इक्वेशन तयार झालं पाहिजे लाईन्स. आपण ऑप्शन चेक करूयात एक्स सोबत कॉस अल्फा एक्स सोबत कॉस अल्फा वाय सोबत साईन अल्फा इक्वल्स टू पी. ऑप्शन सी हे आन्सर असेल. ठीक आहे. काही लोकांचं आन्सर आलेलं पण असेल त्यांनी चेक करा की ऑप्शनमध्ये जे आहेत ऑप्शन्स त्यापैकी तुमचं हे आन्सर येतं आहे का ऑप्शन सी. सिम्पल क्वेश्चन होता तुमच्याकडे पॉईंट दिला फक्त तो पॉईंट साईन कॉसच्या टर्म्समध्ये आणि अँगल गिवन आहे थिटा एक्स ॲक्सिस सोबतचा तिथून आपण स्लोप बनवला आहे. याला फक्त कन्वर्ट करा साईन अपॉन कॉस कॉस अपॉन साईनमध्ये कारण बाकी सगळं साईन कॉसमध्ये. ठीक आहे. चलो पुढचा क्वेश्चन पाहूयात लवकर. इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट जॉईनिंग. ओके या टाईपचा क्वेश्चन आपण सेम केला आहे मला वाटतं तुम्ही हा क्वेश्चन करू शकताय तुमचं आन्सर पण येईल सोपं आहे. हे मी फक्त कन्सेप्ट सांगतो काय करायचं ते. याच्यामध्ये काय करावं लागेल याच्यामध्ये आपण हा चॅप्टरचे थेरिटिकल पार्ट घेताना तिथे या टाईपचा सेम हाच क्वेश्चन घेतला फक्त तिथे पॉईंट वेगळे असतील. तुमच्याकडे 2 पॉईंट्स गिवन आहेत ए आणि बी आणि विचारलं इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर तर तुम्हाला काय करायचं आहे हा एक पॉईंट आहे ए हा एक पॉईंट आहे बी आपल्याकडे हे दोन्ही पण पॉईंट गिवन आहेत. परपेंडिक्युलर बायसेक्टर पाहिजे म्हणजे एक अशी लाईन जी या लाईनला परपेंडिक्युलर असेल ए बीला आणि मिड पॉईंटमधून पास होईल. तर मिड पॉईंट आपण फाइंड करू शकतोय. हा जर पॉईंट सी असेल तर मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करा. तुमच्याकडे ए आणि बी पॉईंट आहेतच हा पॉईंट सी मिळेल आणि या पॉईंटमधून पास होणारी मग काय पाहिजे एक परपेंडिक्युलर लाईन पाहिजे आपल्याला. बरं लाईनचं इक्वेशन बनवायचं असेल तर काय काय पाहिजे एक पॉईंट जर असेल हा पॉईंट सी आपल्याकडे आहे या लाईनवर या लाईनचा स्लोप हवा आहे आपल्याला. तर स्लोप फाइंड करता येईल ना. ए बीचा स्लोप तुम्ही काढू शकताय y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 त्या स्लोपचा या लाईन ही लाईन एल जी आहे या लाईनचा स्लोप काय असेल ए बीच्या स्लोपचा निगेटिव्ह रेसिप्रोकल. ठीक आहे. परपेंडिक्युलर लाईन्स आहेत त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट -1 असतो आहे. छोटासा कन्सेप्ट आहे त्याच्यावरती बेस्ट क्वेश्चन. नेक्स्ट पुढे चला. पुढचा क्वेश्चन काय की इफ द लाईन जॉईनिंग 2 पॉईंट्स ए आणि बी पॉईंट्स गिवन आहेत इज रोटेटेड अबाउट ए. ओके हा पॉईंट फिक्स ठेवून लाईनला रोटेट करायचं आहे. सेम याच टाईपचा क्वेश्चन पण आपण ऑलरेडी घेतला आहे मागच्या लेक्चरमध्ये त्याच टाईपचा क्वेश्चन आहे फक्त मे बी पॉईंट्स वेगळे असतील. रोटेटेड अबाउट ए थ्रू अँड अँगल ऑफ 15 डिग्री. ओके ठीक आहे. देन द इक्वेशन ऑफ द लाईन इन द न्यू पोझिशन. सेम याच टाईपचा क्वेश्चन आपण एक सॉल्व केला आहे. हा पण क्वेश्चन तुम्ही घरी करू शकता. 2 पॉईंट्स आपल्याकडे पहिला एक पॉईंट दिला ए पॉईंट आहे 2,0. ठीक आहे. दुसरा एक पॉईंट आहे आत्ता आपल्याकडे बी पॉईंट तो आहे 3,1. आता एक काम करूया ना या लाईनला काय करायचं आहे हा पॉईंट फिक्स ठेवून या लाईनला रोटेट करायचं आहे आपल्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. इथे दिले गिवन नाही आहे बट ते अँटी क्लॉकवाईज असणार आहे. प्लस 15 डिग्री अँगल दिला म्हणजे आपण तो अँगल आपण अँटी क्लॉकवाईजच समजू 15 डिग्री. आत्ता या लाईनचं इन्क्लिनेशन काय हे फाइंड करावं लागेल पहिले मग त्याच्यामध्ये तो अँगल 15 ॲड होईल. ठीक आहे. तर इन्क्लिनेशनसाठी काय पाहिजे स्लोप फाइंड करा या लाईनचा. स्लोप तुम्हाला काढता येईल. स्लोप म्हणजेच टॅन थीटा आहे आणि जर टॅन थीटाची जी काही व्हॅल्यू इथून मिळेल 2 पॉईंटमधून y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इथून तुम्हाला थीटा मिळेल काहीतरी. हा ओरिजिनल लाईनचा थीटा झाला इन्क्लिनेशन झालं. पण जी नवीन लाईन असेल तिला आपण रोटेट करणार आहेत आणखी 15 डिग्रीमध्ये असं इकडून पुढे आणखी 15 डिग्री रोटेट करणार आहेत आपण तिला. तर आत्तापर्यंत जो काही थीटा असेल मागे तो थीटा आणि प्लस आणखी 15 डिग्री असा तो टोटल नवीन अँगल तयार होईल अल्फा म्हणू आपण त्याला जो की न्यू लाईनचं इन्क्लिनेशन असेल. न्यू लाईनचा तो असेल अँगल ऑफ इन्क्लिनेशन. मग अँगल मिळाला म्हणजे तुम्ही स्लोप फाइंड कराल त्या लाईनचा स्लोप काय असेल तर टॅन अल्फा असेल स्लोप. मग टॅन अल्फा स्लोप मिळेल आणि हा एक पॉईंट फिक्स आहे कारण याला आपण फिक्स ठेवतोय याच्या अबाउट रोटेट केले ना तर तो पॉईंट फिक्स आहे म्हणजे ती लाईन या पॉईंटमधून पास होते आणि या लाईनचा स्लोप हा असेल. हा कन्सेप्ट यूज करा आणि
क्वेश्चनचा आन्सर चेक करा, ऑप्शन तुमच्याकडे आहेत काय आहेत ते तिथे मॅच करा. ठीक आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सेम याच टाईपचा क्वेश्चन घेतलेला आहेच आपण ऑलरेडी, त्याच्यामुळे याच्यामध्ये पुन्हा वेळ घालण्यात काही पॉईंट नाही. पुढचा क्वेश्चन ट्राय करूयात. द इक्वेशन ऑफ लाईन वेअर द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर सेगमेंट फ्रॉम ओरिजिन टू लाईन इज 4. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर सेगमेंट फ्रॉम ओरिजिन टू लाईन, हे समजते ना, आपण नॉर्मल फॉर्म शिकलो लाईनचा. नॉर्मल फॉर्म आपण पाहिलेला आहेच ऑलरेडी. नॉर्मल फॉर्ममध्ये काय असतं की समजा ही जर एक लाईन असेल तर या लाईनचा ओरिजिनपासून डिस्टन्स p हवा आहे आणि या परपेंडिक्युलरचाच आपल्याला अँगल पाहिजे अल्फा. एक्स ॲक्सिस सोबतचा अँगल काय असेल तो हवा असतो. ठीक आहे ना. तर यांनी काय गिवन आहे पाहता की लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन इज 4 युनिट्स. म्हणजे ही जी लेंथ p हवी आहे ती p आपल्याला 4 गिवन आहे. ठीक आहे, एक तर गोष्ट गिवन झाली. अँड इन्क्लिनेशन ऑफ दिस परपेंडिक्युलर सेगमेंट विथ डायरेक्शन ऑफ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इज 30 डिग्री. म्हणजे अल्फा पण गिवन आहे 30 डिग्री. क्वेश्चन सिम्पल झाला. आता विचारलं इक्वेशन ऑफ लाईन. आपल्याकडे लाईनचं इक्वेशन आहेच नॉर्मल फॉर्ममध्ये, एक्स कॉस अल्फा प्लस वाय साईन अल्फा इक्वल्स टू पी. याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि आन्सर मिळवा. ठीक आहे, सिम्पल आहे. हा क्वेश्चन पण इथे सॉल्व करायची गरज वाटत नाही मला. हा क्वेश्चन पण तुम्ही घरीच ट्राय करा. ठीक आहे, चलो पुढे आपण जाऊयात. हे सिम्पल आहे खूप जास्तच, आणि हे आपण ऑलरेडी केलं आहे त्यामुळे पुन्हा तेच तुम्ही घरी करू शकता. आता हे इथे करायची गरज नाही. द इक्वेशन ऑफ लाईन विथ स्लोप -1/√2. ठीक आहे, गिवन जे आहे ते आपण लिहून घेऊयात पहिले. स्लोप गिवन आहे -1/√2 अँड मेकिंग अन इंटरसेप्ट ऑफ 2√2 युनिट्स ऑन निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ॲक्सिस. तो जो इंटरसेप्ट गिवन आहे वाय ॲक्सिसवरचा तो निगेटिव्ह साईडला दिला म्हणजे त्याला मायनसमध्ये घ्यावा लागेल. तर तो -2√2 गिवन आहे. ठीक आहे, हे -2√2 आहे. आणि बनवायचं काय इक्वेशन ऑफ लाईन. ओके, या लाईनचं इक्वेशन पाहिजे जी लाईन काय करते या पॉईंटमधून पास होते निगेटिव्ह वायवरती. हा पॉईंट जर असेल तर तो 0, -2√2 असणार आहे आणि या लाईनचा स्लोप तुम्हाला दिला आहे. ठीक आहे, मग स्लोप आहे आणि पॉईंट आहे. इंटरसेप्ट दिला म्हणजेच हा तो पॉईंट झाला ना तयार वाय ॲक्सिसवरचा. त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 असेल, वाय कॉर्डिनेट -2√2 असणार आहे. इक्वेशन बनवा. आपल्याकडे इक्वेशन आहे. स्लोप पॉईंट फॉर्म तयार होईल इथे. स्लोप पॉईंट फॉर्म काय असतं y - y1 इक्वल्स टू m इंटू x - x1. याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्या. y1 म्हणजे -+2√2 झाला इथे इक्वल्स टू स्लोप आहे -1/√2 आणि x -0 आहे. तर हा √2 मल्टिप्लाय होईल y+4 म्हणजेच -x म्हणजे x + y + 4 इक्वल्स टू 0. असं आपल्या लाईनचं इक्वेशन तयार झालेलं आहे. कुठे इक्वेशन चेक करा एकदा. x + y, सॉरी माय मिस्टेक. आपण काय केलं आहे, आपण तो √2 इकडे मल्टिप्लाय नाही केला. सॉरी, y सोबत पण तो √2 असणार आहे. येस, इथे पण √2 असेल म्हणजे x + √2y असं पाहिजे. x + √2y + 4 असं पाहिजे. x + √2y + 4 असं पाहिजे. सगळं पॉझिटिव्ह. येस, ऑप्शन सी आहे. थोडंसं त्यांनी कन्फ्यूज करण्यासाठी तसं केलं आहे. आधी वायचा टर्म लिहिला आहे नंतर एक्सचा टर्म लिहिला आहे. काही प्रॉब्लेम नाही, बट आपण थोडं समजून घेऊया. x + √2y + 4 इक्वल्स टू 0. ठीक आहे, चलो. हे ऑप्शन असे बनवण्याचं इंटेन्शन काय असतं की तुमचा टाईम कन्झ्युम झाला पाहिजे. हे तुम्हाला तो ऑप्शन शोधायला पण तुमचा वेळ गेला पाहिजे. त्यासाठी थोडंसं शफल केलेलं असतात गोष्टी. ठीक, थोडं आपण लक्ष द्यावं लागेल व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय ते. इफ द लाईन 2 लाईन्सचं इक्वेशन गिवन आहे. सॉरी, थर्ड 3 लाईन्सचं इक्वेशन गिवन आहे आणि त्या लाईन्स कॉन्करंट म्हणता येते. त्या लाईन्स कॉन्करंट आहेत. तर ठीक, आता हे नवीन कन्सेप्ट झाला की जर 3 लाईन्सचं इक्वेशन गिवन आहे आणि 3 लाईन्स जर कॉन्करंट असतील तर आपण काय करायचं आहे, एक डिटर्मिनंट तयार करायचं आहे. डिटर्मिनंटच्या आतमध्ये काय असेल तर फर्स्ट रोमध्ये असतील या फर्स्ट इक्वेशनचे कोएफिशियंट. ठीक आहे, इथे काय काय 4 नंतर 3 आणि हा -1 पण कॉन्स्टंट पण लिहायचं आहे. म्हणजे हे फर्स्ट रो असेल. सेकंड रोमध्ये सेकंड लाईनसाठी जे आहे ते 1, -1 आणि 5. थर्ड रोमध्ये थर्ड इक्वेशनचे असतील k, 5 आणि -3. हा डिटर्मिनंट इक्वल टू 0 असेल इफ लाईन्स आर कॉन्करंट. ठीक आहे, हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता नवीन एक कॉन्करंट लाईनसाठीचा कन्सेप्ट. इफ लाईन्स आर कॉन्करंट देन हा जो काही डिटर्मिनंट तयार होईल त्यांच्या इक्वेशनमधून आपण ते नंबर्स घेणार आहेत, कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट. 3 इक्वेशनचे 3 रो बनतील. तर हा डिटर्मिनंट इक्वल टू 0 असणार आहे जर इफ लाईन्स आर कॉन्करंट. ठीक आहे, हा डिटर्मिनंट सॉल्व करूयात. 4 सोबत काय तयार होईल तर 3 - 25 इथे लिहितो मी असं. ठीक आहे, -3 सोबत काय बनणार आहे, -3
-4k 5k सॉरी आणि प्लस -1 सॉरी -1 सोबत काय असेल तर 5 + k असेल, 5 + k असेल. हा डिटर्मिनंट इक्वल टू 0 आहे. डिटर्मिनंटला सॉल्व करतोय आपण. 4 × हा काय होईल -22 -3 × इथे काय होणार आहे हेच राहणार आहे. याला ओपन करावं लागेल ब्रॅकेटला आणि हे -5 - k = 0. पुन्हा सिम्प्लिफाय करा. -88 मायनस मायनस प्लस 9 मायनस मायनस प्लस 15k -5 - k = 0. के वाले टर्म्स आपण केलं तर 14k बाकी इथे 14k राहत आहे. नंबर्सचे कॅल्क्युलेशन करा. 9 - 5 म्हणजे 4. इकडे 4 ॲड केला तर इथे -84 झाला = 0. म्हणजेच k म्हणजे 84/14. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करून बघूयात आपण किती राहील ते. 42 आणि 7 6 आन्सर. 6 ऑप्शनमध्ये आहे का तर आहे. ठीक आहे. केची व्हॅल्यू काय असेल 6 असेल. ठीक आहे. सिम्पल आहे. तुम्हाला फक्त डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे. पण हा कन्सेप्ट लक्षात ठेवावा लागेल की जर लाईन्स आर कॉन्करंट देन दिस डिटर्मिनंट इज 0. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. इफ द इक्वेशन ऑफ लाईन फाइंड करायचं म्हणजे इक्वेशन ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू दिस लाईन अँड मेकिंग अन इंटरसेप्ट 3 विथ y ॲक्सिस. +3 हा y इंटरसेप्ट गिवन आहे आणि या लाईनसोबत एक लाईन परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. पुन्हा मगाशी आपण जे केलं की y इंटरसेप्ट आपल्याला जर गिवन असेल तर आपण काय करणार आहेत. हा जर y इंटरसेप्ट 3 आहे याचा मिनिंग आहे की ही लाईन या पॉईंटमधून जाते 0,3 या पॉईंटमधून. 0,3 या पॉईंटमधून लाईन पास होते आणि या सेकंड एक लाईनचं इक्वेशन गिवन आहे. या लाईनला आपली लाईन परपेंडिक्युलर आहे. मग या लाईनचा स्लोप किती आहे. या लाईनचा स्लोप आहे 2/3. ठीक आहे. -a/b फॉर्म्युला तर -2/-3 हा झाला. मग या लाईनला आपली लाईन परपेंडिक्युलर जर असेल तर लाईनचा स्लोप जी रिक्वायर्ड लाईन आहे तिचा स्लोप काय असणार याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल -3/2 असेल स्लोप. आता हे सगळे कन्सेप्ट आपल्याला माहिती आहेत ऑलरेडी. पुन्हा सांगायची काही गरज नाही आहे. एक पॉईंट दिला तुम्हाला ज्या पॉईंटमधून लाईन पास होते आणि तुमच्याकडे स्लोप मिळाला आता त्या लाईनचा ज्या लाईनचं इक्वेशन बनवायचं त्या लाईनचा. म्हणजे ही अशी काहीतरी लाईन आहे जी की या पॉईंटमधून पास होते आणि तिचा स्लोप गिवन आहे. असं जर असेल तर पॉईंट आणि स्लोप मिळाला म्हणजे आपण काय करणार स्लोप पॉईंट फॉर्मने इक्वेशन ऑफ लाईन फॉर्म करणार. ठीक आहे. हे पण काम तुम्ही करायचे. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. मी तुम्हाला फक्त कन्सेप्ट सांगतो प्रत्येक क्वेश्चनमध्ये की काय करावं लागेल. मग एकदा ते स्लोप मिळाला आहे पॉईंट मिळाला आहे मग कॅल्क्युलेशनचं काम तुमचं आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करा. तुमची प्रॅक्टिस पण होईल स्पीड पण वाढेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की n हा एक पॉईंट दिला आहे. इज द फूट ऑफ परपेंडिक्युलर. ओके. हा एक फूट ऑफ परपेंडिक्युलर आहे. ड्रॉन फ्रॉम ओरिजिन. ओके. एक पॉईंट आहे ज्याच्यापासून आपण काय केलं की ओरिजिनपासून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आहे. समजा इथे कुठेतरी तुमचा ओरिजिन असेल O0,0. इथून आपण एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आहे या लाईनवर. ठीक आहे. हा तो फूट ऑफ परपेंडिक्युलर झाला 3,4 आणि या लाईनचं इक्वेशन आय थिंक गिवन नाही आहे. ठीक आहे. टू लाईन L ही लाईन L आहे. ठीक. देन द इक्वेशन ऑफ लाईन L इज. ओके. या L लाईनचं इक्वेशन बनवायचं आहे. गिवन नाही ते बनवायचं आहे. ठीक आहे ना. तर एक काम तर करता येईल आपल्याला. समोर दिसतंय की हा जो पॉईंट N आहे तो पॉईंट लाईन L वरती लाई करतोच आहे. ऑलरेडी त्या लाईनवरती आहेच तो. म्हणजे त्या लाईनवरचा एक पॉईंट आपल्याला मिळाला आहे. आता काय पाहिजे या लाईनचा स्लोप पाहिजे. तर स्लोप कसा फाइंड कराल त्यासाठी काय करता येईल ही ON जी लाईन सेगमेंट तयार झाली आहे या लाईनचा स्लोप काढता येईल. ONचा स्लोप कसा काढाल तर तुमच्याकडे फॉर्म्युला आहे स्लोप ऑफ ON फाइंड करायचं आहे आपल्याला. y2 - y1 4 - 0 4/x2 - x1 3 4/3 हा स्लोप झाला ONचा. आता ON जर परपेंडिक्युलर असेल लाईन Lला तर लाईन Lचा स्लोप काय मिळेल रे याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजेच -3/4 तयार झाला. हा स्लोप मिळाला. लाईन Lचा स्लोप तुमच्याकडे आहे आणि लाईन Lवरचा हा एक पॉईंट आहे 3,4. तुम्हाला काय करावं लागेल इक्वेशन ऑफ लाईन L फॉर्म करायचं आहे. इक्वेशन ऑफ लाईन L कसं बनवणार आहेत स्लोप पॉईंट फॉर्मने बनवणार आहेत. y - y1 म्हणजेच तो 4 = स्लोप किती आला आपला -3/4 m × x - x1. y - 4 = तो स्लोप आलेला आपला -3/4 × x - 3. हे कॅल्क्युलेशन करा आणि नंतर ऑप्शन चेक करा. 3x + 4y असं काहीतरी होईल. ठीक आहे. चेक करून बघा नंतर काय येईल ते. कॅल्क्युलेशन करायचं काम तुम्ही करा मात्र. ठीक आहे. हे मी इथे काही करत नाही आहे.
मी फक्त तुम्हाला कन्सेप्ट सांगतो त्या क्वेश्चनमध्ये काय करावं लागेल ते. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. इक्वेशन ऑफ लाईन हुज परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन इज 5. ओरिजिनपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे तो पी गिवन आहे जो आपल्याला नॉर्मल फॉर्ममध्ये लागतो. अँड द अँगल विच परपेंडिक्युलर टू लाईन फ्रॉम द ओरिजिन मेक्स इज 210. ओके, तो अल्फा पण गिवन आहे. पुन्हा याच टाईपचा सेम टाईपचा क्वेश्चन आपण केलं मगाशीच की तुमच्याकडे पीची व्हॅल्यू गिवन आहे 5 युनिट्स आणि अल्फाची व्हॅल्यू गिवन आहे 210 डिग्री. म्हणजे लाईनचं इक्वेशन काय असतं आहे, एक्स कॉस अल्फा प्लस वाय साईन अल्फा इक्वल्स टू पी. याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा तर एक्स इंटू काय होईल, कॉस 210 प्लस वाय इंटू साईन 210 इक्वल्स टू 5. आता कॉस 210 कसा फाइंड करणार आपण, याला 180 प्लस 30 करावं लागेल. मग जर कॉस 180 प्लस 30 म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये चाललो आपण, थर्डमध्ये काय करावं लागेल, एक तर 180 सोबत ॲलाइड करताय म्हणजे कॉसचा कॉस राहील, थर्ड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह होईल म्हणजे हा निगेटिव्ह कॉस 30 होणार आहे. प्लस वाय सोबत आहे साईन 210, पुन्हा तेच आहे 210 थर्ड क्वाड्रंटचा अँगल, थर्डमध्ये साईन निगेटिव्ह, 180 सोबत ॲलाइड करणार 180 प्लस 30 तर तो मायनस साईन 30 राहील. इथे राहील मायनस साईन 30 डिग्री इक्वल्स टू 5. थोडंसं ट्रिग्नोमॅट्री क्लिअर पाहिजे ना, ॲलाइड अँगलचे कन्सेप्ट यूज करून आपण हे करतोय. तर मायनस साईन बाहेर घेऊयात, कॉस 30 असतोय √3/2 -√3/2x. इथे पण मायनस आहेच, साईन 30 इज 1/2y इक्वल्स टू 5. तर हे सगळं शिफ्ट करा, डिनॉमिनेटर ऑलरेडी सेम आहेच 2, तो तिकडे मल्टिप्लाय होईल 5 सोबत 10 होणार आहे. इकडे मायनस मायनसचे टर्म त्या साईडला शिफ्ट करू आपण सगळे राईट साईडला. तर हा -√3x तिकडे जाऊन तयार झाला प्लस √3x, हा मायनसवाला y तिकडे प्लस झालेला आहे आणि त्या साईडला ऑलरेडी हा जो 2 कॉमन आहे डिनॉमिनेटर तो या 5ला मल्टिप्लाय होऊन 10 झालेला आहे त्याच राईट साईडलाच. मग आता काय होईल ते आपण सगळं तिकडे शिफ्ट केलं, हा मायनसवाला इकडे राईट साईडला शिफ्ट केला आहे, मायनसवाला y पण राईट साईडला शिफ्ट केला आहे. त्यामुळे हा 5चा जो 10 झाला तो त्या साईडला पॉझिटिव्हमध्ये इक्वेशन काय तयार होईल, √3x प्लस y प्लस 10 पाहिजे मला, √3x प्लस y प्लस 10 इक्वल्स टू 0, ऑप्शन बी. ठीक आहे, चलो हे पण सिम्पल आहे, तुम्हाला इक्वेशन माहिती आहेच ऑलरेडी. थोडंसं फक्त ट्रिग्नोमॅट्रीमध्ये यूज करायचं आहे या दोन व्हॅल्यूज फाइंड करण्यासाठी. हे क्लिअर असेल तर आन्सर येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय येते. इफ द लाईन थ्रू पॉईंट्स, 2 पॉईंट्स गिवन आहेत, ही जी लाईन तयार होईल ती लाईन इज परपेंडिक्युलर. ती लाईन जी आहे या 2 पॉईंटमधून पास होणारी ही परपेंडिक्युलर आहे. कोणासोबत परपेंडिक्युलर आहे, तर आणखी 2 पॉईंट्स गिवन आहेत, या 2 पॉईंटमधून पास होणाऱ्या लाईनसोबत ती लाईन परपेंडिक्युलर आहे. सोपं आहे, सिम्पल कन्सेप्ट आहे. विचारलं काय, व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्स कुठे आहे रे बाबा, एक्स इथे, हा यस, एक्स फाइंड करायचं आहे आपल्याला. सेकंड पॉईंट जो आहे तो सेकंड लाईनवरचा, तिथे एक अननोन एक्स. सिम्पल आहे, 2 लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर या 2 पॉईंटने जी फॉर्म होणारी लाईन असेल या लाईनचा स्लोप आणि या 2 पॉईंटने जी फॉर्म होणारी लाईन आहे या लाईनचा स्लोप, या दोघांचं प्रोडक्ट काय असणार आहे, -1. ठीक आहे, मग पहिले आपण या लाईनचा स्लोप फाइंड करू. तिथे काय होईल, y2 - y1 म्हणजे 2 अपॉन x2 - x1 म्हणजे पण 2 इंटू या लाईनच्या स्लोपमध्ये आता 24 - 12 इज 12 आणि इथे राहील x - 8 इक्वल्स टू हे -1 होणार. का होणार -1, की या 2 लाईन्स परपेंडिक्युलर आहेत. क्वेश्चन सगळ्यांना समजलं आहे ना, की हे पहिले 2 पॉईंट्स गिवन आहेत, या 2 पॉईंटमधून पास होणारी लाईन या दुसऱ्या 2 पॉईंटमधून पास होणाऱ्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे या 2 लाईन्स परपेंडिक्युलर आहेत, याचा मिनिंग काय, यांचा जो स्लोप आहे त्या स्लोपचा जर प्रोडक्ट आपण केला तर प्रोडक्ट किती येणार, -1. ठीक आहे, इथे कॅल्क्युलेशन करून घ्या, हे 1 झालंच ऑलरेडी. तिकडे -1 सोबत मल्टिप्लाय होईल तर -x आणि +8, एक्सला या साईडला घेऊ आपण, 12 तिकडे घेऊन जाऊ तर 8 - 12 म्हणजे x इज -4. पुन्हा तोच प्रॉब्लेम आहे, मायनस साईन टाईप झालं नाही आहे बऱ्याच ठिकाणी, काहीतरी मिस्टेक टायपिंगची झाली आहे, -4 आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे, ओके, सिम्पल आहे, 2 लाईन्स परपेंडिक्युलर आहेत, तेवढं फक्त आपल्याला ऑप्शनमध्ये करेक्शन आहे, -4 असायला पाहिजे आन्सर. ठीक आहे, -4. चलो पुढे जाऊयात. सिम्पल होता का हा क्वेश्चनसुद्धा. सेट ऑफ ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ थीटा इन द इंटरवल, ओके, 0 to π हा एक इंटरवल दिला आहे. या इंटरवलमधल्या सगळ्या अँगल्सची व्हॅल्यूचं काय काय अँगल्स पॉसिबल आहेत असं विचारलं आहे या इंटरवलमधून. त्यासाठी कंडिशन पण दिली असेल पुढे काहीतरी, फॉर विच द पॉईंट्स 1, 2 अँड साईन थीटा कॉस थीटा, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. ठीक आहे, ओके, हे 2 पॉईंट्स गिवन आहेत, लाई ऑन द सेम साईड ऑफ द लाईन. ओके, ठीक, या लाईनच्या सेम साईडला दोन्ही पण पॉईंट आहेत. आता एक नवीन कन्सेप्ट आला अजून एक, की जर एक पॉईंट आहे समजा
x1 y1 हा एक पॉईंट आहे, ठीक आहे, त्याला P1 म्हणूया आपण, आणि दुसरा एक पॉईंट आहे P2 x2, y2. आता हा एक कन्सेप्ट आहे, थोडंसं लक्षात घ्यावं लागेल, नवीन कन्सेप्ट आला. आणि तुम्हाला जर एक लाईन दिली असेल कुठेतरी, या लाईनचं इक्वेशन आहे ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. जर हे दोन पॉईंट्स जे काही गिवन आहेत P1 आणि P2 हे जर एकाच लाईनच्या एका साईडला असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल की हा P1 आणि हा P2 हे दोन्ही पण याच साईडला आहेत, लाईनच्या अबववाल्या साईडला, और ते खालच्या साईडला असेल कुठेतरी P1 P2 असे, पण हे एकाच साईडला असतील, एक P1 एक तर दोन्ही एकाच लेफ्ट साईडला किंवा दोन्ही पण राईट साईडला, असं जर असेल तर आपण काय कंडिशन यूज करणार आहेत? आपण कंडिशन यूज करणार, इथे कंडिशन आपण यूज करणार की हा जो पहिला पॉईंट आहे x1 y1 हा आपण त्या लाईनच्या लेफ्ट साईडमध्ये सबस्टिट्यूट करणार आहेत. तर इथे काय बनेल? इथे बनेल ax1 प्लस by1 प्लस c, हा लेफ्ट हँड साईड तयार होईल फर्स्ट पॉईंट सबस्टिट्यूट केल्यानंतर. नंतर सेकंड पॉईंट सबस्टिट्यूट करायचा आहे आणि या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं. सेकंड पॉईंट सबस्टिट्यूट करून काय होईल? ax2 प्लस by2 प्लस c2. ठीक आहे, हा जो काही प्रोडक्ट असेल जर हे सेम साईडला असतील तर, हा पहिला पॉईंट इथे इम्पॉर्टंट आहे, एकदा हे आपण इथून काढून टाकूयात की जर हे केस 1 लिहितोय मी, इथे काय असेल की ही केस 1 आहे ज्याच्यामध्ये सेम साईडला आहेत पॉईंट्स आर ऑन सेम साईड. ठीक आहे, हे पॉईंट जे आहेत दोन्ही पण पॉईंट्स सेम साईडला असतील तर हा जो प्रोडक्ट तयार होईल इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. हा जो काही प्रोडक्ट असणार आहे हा प्रोडक्ट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0. ही झाली फर्स्ट केस. ओके, सॉरी तिकडे कट झालं थोडंसं. आपण एक काम करूयात, आपण थोडंसं याला अलीकडे लिहूयात. ठीक आहे, हा जो काही प्रोडक्ट आहे याला पुन्हा मी थोडं शिफ्ट करतो इकडे. ax2 प्लस by2 प्लस c2. ओके, c2 c1 नसेलच ना, सॉरी, प्लस cच असेल ते. हा प्रोडक्ट ऑलवेज काय असेल? ग्रेटर दॅन 0 असेल. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याला स्टार करतोय मी. जर दोन्ही पॉईंट्स लाईनच्या एकाच साईडला असतील तर पहिला पॉईंट सबस्टिट्यूट करायचा लाईनच्या लेफ्ट हँड साईडमध्ये जनरल इक्वेशनच्या, नंतर सेकंड पॉईंट सबस्टिट्यूट करायचा आहे आणि दोघांचा प्रोडक्ट जर आपण केला या दोन टर्मचा तर तो ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असेल. जर या लाईन्स एका सेम साईडला असतील तर. जर अपोजिट साईडला असतील, आता केस नंबर 2 लिहूया आपण इकडे. केस नंबर 2 किंवा इथे खालीच लिहूया ना. केस नंबर 2. केस नंबर 2 मध्ये काय होईल की हे जे दोन पॉईंट्स गिवन आहेत ते अपोजिट साईडला असतील. ठीक आहे ना, अपोजिट साईडला असतील हे गिवन पॉईंट्स. जर पॉईंट्स अपोजिट साईडला असतील तर याच्या उलटी केस तयार होणार. यांचा प्रोडक्ट जो आपण पॉझिटिव्ह सांगितला तोच आता काय सांगणार आपण? निगेटिव्ह सांगणार. म्हणजे हे ax1 प्लस by1 प्लस c फर्स्ट पॉईंट सबस्टिट्यूट करून तयार झाला लेफ्ट साईड इंटू सेकंड पॉईंट सबस्टिट्यूट करून जो काही लेफ्ट हँड साईड तयार होईल तो यांचा प्रोडक्ट इज ऑलवेज लेस दॅन 0. ही असेल केस नंबर 2. म्हणजे सिंपल गोष्ट आहे, जर तुम्हाला दोन पॉईंट गिवन आहेत, एक लाईनचं इक्वेशन गिवन आहे आणि असं विचारलं की आता चेक करा की हे दोन पॉईंट्स लाईनच्या सेम साईडला आहेत की अपोजिट साईडला आहेत. मग सेम साईडला जर असतील ही वाली केस की पॉईंट 1 इकडेच आहे, पॉईंट 2 पण इकडेच आहे, और पॉईंट 1 लेफ्ट साईड राईट साईडला आहे तर पॉईंट 2 पण राईट साईडला असेल, अशी वाली जर केस असेल तर आपण काय करणार की फर्स्ट पॉईंट सबस्टिट्यूट करणार लाईनच्या लेफ्ट हँड साईडमध्ये, सेकंड पॉईंट सबस्टिट्यूट करणार, या दोघांचा प्रोडक्ट शुड बी ग्रेटर दॅन 0. किंवा हा जर ग्रेटर दॅन 0 आला तर याचा मिनिंग काय असेल की ते दोन्ही पॉईंट्स सेम साईडला आहेत. जर यांचा प्रोडक्ट लेस दॅन 0 आला तर याचा मिनिंग होईल की ते अपोजिट साईडला आहेत. अपोजिट साईडला असतील तर त्यांचे साईन पण अपोजिट येणार आहेत. म्हणजे काय होईल ना की समजा हा जर टर्म पॉझिटिव्ह आला तर हा टर्म निगेटिव्ह येणार, किंवा हा टर्म पॉझिटिव्ह आला तर पहिला टर्म निगेटिव्ह येणार. ठीक आहे, असं होईल. म्हणून प्रोडक्ट निगेटिव्ह असणार ऑलवेज. आणि जर ते सेम साईडला असतील तर दोघांचं पण साईन सेम येईल. म्हणजे फर्स्ट पॉईंट सबस्टिट्यूट करून जे काही साईन मिळेल प्लस किंवा मायनस, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जे काही आन्सर येईल तेच साईनवाला आन्सर सेकंडचं पण येणार आहे. समजा हा पॉझिटिव्ह आला आन्सर तर हा पण पॉझिटिव्ह असेल, किंवा हा निगेटिव्ह आला तर हा पण निगेटिव्ह असेल. म्हणून त्यांचा प्रोडक्ट ऑलवेज ग्रेटर दॅन 0 येणार आहे.
ठीक आहे. हा तर याच्या मागचा हा कन्सेप्ट आहे की 2 पॉईंट्स आणि एक लाईन, मग ते पॉईंट्स सेम साईडला आहेत की अपोजिट साईडला चेक करायचं आपल्याला. ठीक आहे. आता क्वेश्चनमध्ये काय झालं, क्वेश्चनमध्ये गिवन आहे की हे 2 पॉईंट सेम साईडला आहेत म्हणून. म्हणजे सेम साईडला जर असतील तर आपल्याकडे कंडिशन आहे, आपण ते पॉईंट सबस्टिट्यूट करणार, त्यांचं प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन 0 असेल. ठीक आहे. तर हा कन्सेप्ट यूज करून आपण ट्राय करूया क्वेश्चनला. काय होतं बघा, आता पहिला पॉईंट सबस्टिट्यूट करून देऊ. पहिला पॉईंट काय दिला आहे 1,2. ठीक आहे. लाईनचं इक्वेशन कुठे आहे, इथे आहे. लाईनचं इक्वेशन आहे x + y. 1ला आपण शिफ्ट लेफ्ट हँड साईडला करणार आहेत. इथे तयार होईल x + y - 1 = 0. जनरल फॉर्म तयार केला आहे. याच्यामध्ये पहिला पॉईंट सबस्टिट्यूट करा, तर हे होईल 1 + y is 2 - 1. हा झाला फर्स्ट पॉईंट सबस्टिट्यूट करून तयार झालेली व्हॅल्यू. इंटू आता सेकंड पॉईंट काय गिवन आहे, cos थीटा sin थीटा. म्हणजे x म्हणजे cos थीटा आहे, y म्हणजे sin थीटा आहे. आता काय बनेल, हे x म्हणजेच इथे आहे sin थीटा प्लस y म्हणजे cos थीटा -1. हा प्रोडक्ट ग्रेटर दॅन 0 असेल. हे का असेल, तर आपण ऑलरेडी हा कन्सेप्ट शिकलो आहेत. ठीक आहे ना. इथे मी स्टार करतो वेगळ्या कलरने, की हा कन्सेप्ट इकडे ऑलरेडी पाहिलेलं आहे आपण. ठीक आहे. त्या कन्सेप्टवरून आपण काय केलं, याला ग्रेटर दॅन 0 सांगितलं. ठीक आहे. आता करायचं कॅल्क्युलेशन. ते काय होईल पहा, हा 1 तर कॅन्सल झाला, 2 राहिला, म्हणजे 2 × sin थीटा प्लस cos थीटा -1 इज ग्रेटर दॅन 0. 2ला आपण डायरेक्ट डिवाइड करू शकतो दोन्ही साईडला, पॉझिटिव्ह नंबर आहे, काही चेंज होणार नाही. राहील फक्त sin थीटा प्लस cos थीटा. इथला -1 पण तिकडे शिफ्ट करतोय मी, ग्रेटर दॅन 1 मिळाला. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे की अशा सगळ्या थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे जे की या इंटरवलमध्ये असतील. ही कंडिशन सॅटिस्फाय करणारे असे सगळे थीटा. इथे बघा, आता ही एक कंडिशन तयार झाली, sin थीटा प्लस cos थीटा ग्रेटर दॅन 1. ठीक आहे. जे काय गिवन आहे आपल्याला त्याच्यावरून आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. हा आपला कन्सेप्ट यूज केला आहे आपण, इथपर्यंत पोहोचलो. आता हे जे थीटा जे अँगल आहेत, आपल्याला अशा अँगल्सची व्हॅल्यू पाहिजे जे की या 0 to π इंटरवलमध्ये असतील आणि ही कंडिशन सॅटिस्फाय करतील. ठीक आहे. मग sin थीटा प्लस cos थीटा ग्रेटर दॅन 1 पाहिजे असेल तर हे 2 व्हेरिएबल झाले, तर साईन पण आला, कॉस पण आला. आपण या सगळ्याला एकाच याच्यामध्ये कन्वर्ट करू, साईनमध्ये किंवा कॉस, दोघांपैकी एकामध्ये काहीतरी कन्वर्ट करावं लागेल. तर हे कसं चेंज करायचं, इथे तर ऑलरेडी साईन प्लस कॉस तुमच्याकडे आहेच. मग एक काम करा, साईनसोबत कोइफिशियंट कोण आहे, 1 आहे. कॉससोबत कोण आहे, तिथे पण 1 आहे. मग आपण काय करूयात, आपण मागे बघितलं √1² + 1² म्हणजे √2. या √2ने आपण डिवाइड करायचं प्रत्येक टर्मला. मागे पण आपण हा कन्सेप्ट बघितला आहे चॅप्टर डिस्कस करताना. तर प्रत्येक टर्मला आपण काय करूया, आता √2ने डिवाइड करूयात. म्हणजे हा 1/√2 sin थीटा प्लस हा 1/√2 cos थीटा ग्रेटर दॅन 1/√2 तयार झालं. हे √a² + b² करतो ना आपण, तेच आता करायचं आहे. आणि त्या √a² + b² प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं. ठीक आहे. तर हे सगळं मी आता साईनमध्ये चेंज करणार आहे. साईनमध्ये किंवा कॉसमध्ये कशामध्ये पण तुम्ही करू शकता. आपण साईनमध्ये करू. तर sin थीटा इंटू समथिंग cos थीटा इंटू काहीतरी, असं काहीतरी पॅटर्न आहे. जर cos थीटा असेल तर sin cos अल्फा म्हणून समजा आपण त्याला. तर हा sin थीटा cos अल्फा प्लस cos अल्फा sin थीटा असं काहीतरी होईल. म्हणजे sin A cos B प्लस cos A sin B हा पॅटर्न तयार करायचा आहे. ठीक आहे ना. मग हा 1/√2 सोबत आपल्याला cos पाहिजे, साईन सोबत cos असायला पाहिजे. ही व्हॅल्यू कॉससाठी किती डिग्रीची असते, 45 म्हणजे π/4. तर हा काय होईल, म्हणजेच sin थीटा इंटू cos π/4 प्लस इथे काय झालं, हा 1/√2 म्हणजे आता cos सोबत साईन पाहिजे. पहिल्या टर्ममध्ये साईन सोबत cos, दुसऱ्या टर्ममध्ये cos सोबत साईन. इथे साईन पाहिजे, तर हा सुद्धा 1/√2 काय आहे, sin π/4चाच आहे. तर हा sin π/4 झाला इंटू cos थीटा आहेच, ग्रेटर दॅन 1/√2 तयार झालं. ठीक आहे. याला पण आपण चेंज करणार नंतर. आता हे कंप्लीट करून घेऊ पहिले. लेफ्ट हँड साईडला काय तयार झालं आहे ना, इथे तयार झालं आहे sin A cos B प्लस cos A sin B. इकडे साईन सोबत थीटा, कॉस सोबत π/4, नंतर साईन सोबत π/4, कॉस सोबत थीटा, sin A cos B प्लस cos A sin B. म्हणजे sin A प्लस बीचा फॉर्म्युला हा तयार झालेला आहे. sin A प्लस बी म्हणजे sin थीटा प्लस π/4. ठीक आहे ना. आणि ग्रेटर दॅन 1/√2 होतं राईट साईडला आपल्या. तर 1/√2 जी टर्म आहे त्याला पण आपण साईनमध्ये चेंज करू, कारण या साईडला पण साईनमध्ये केलं आहे. तर ती टर्मसुद्धा काय आहे, sin π/4 आहे. इथपर्यंत आता आपण पोहोचलो आहे की आपण दोन्हीकडे एक सिंगल टर्म तयार केला, दोन्ही पण साईनमध्ये तयार केलेत. ठीक आहे. आता पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, की हा इथे बघा साईन, हा जो अँगल आहे
याची व्हॅल्यू साईन पाय बाय 4 पेक्षा ग्रेटर पाहिजे. आपण नेक्स्ट पेज घेऊया. इथे एक पण आत्तापर्यंत काय केलं आहे आपल्याला असं तयार झालं की साईन थीटा प्लस पाय बाय 4 किंवा पाय बाय 4 प्लस थीटा इज ग्रेटर दॅन साईन पाय बाय 4. ठीक आहे, असा टर्म तयार झाला आहे. मग साईनची जी व्हॅल्यू असेल या अँगलसाठी ही पाय बाय 4च्या व्हॅल्यूपेक्षा ग्रेटर पाहिजे. एक मिनिट, एक काम करू आपण. साईनचा ग्राफ इथे ड्रॉ करून घेऊयात. 0 आणि पायपर्यंत पाहिजे तुम्हाला. हा 0 आहे. इथे तुमच्याकडे असेल पाय बाय 2 अँगल. साईनचा ग्राफ सगळ्यांना माहिती आहे आणि हा अँगल आहे पाय. याच रेंजमध्ये आपल्याला ते अँगल फाइंड करायचे 0 to पायच्या रेंजमध्ये. तर आता साईन पाय बाय 4 कुठे असेल बघा ना. साईन पाय बाय 4 जर हा अँगल पाय बाय 4 असेल इथे कुठेतरी, याच्यासाठी व्हॅल्यू किती आहे साईनची? ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे, इथे का वेगळ्या पेनने दाखवत आपण. ही व्हॅल्यू मिळेल तुम्हाला साईनसाठी इथे. ठीक आहे, मग इथून तुम्हाला इथून वरच्या व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे आपल्याला काय पाहिजे? साईन पाय बाय 4 प्लस थीटा जो आहे तो साईन पाय बाय 4 पेक्षा ग्रेटर आला पाहिजे. मग साईन पाय बाय 4 माझा हा जो टर्म आहे साईन पाय बाय 4 हा इथे मिळतो. याची व्हॅल्यू या पॉईंटला मिळाली. ठीक आहे, मग याच्यापेक्षा ग्रेटर व्हॅल्यू पाहिजेत ना. साईन पाय बाय 4 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू पाहिजे इकडे लेफ्टवाली. म्हणजे हा जो ग्राफ या लाईनच्या वरती जो ग्राफ आहे तो ग्राफ आपल्याला पाहिजे. ते ज्या ज्या अँगलसाठी हा वरचा ग्राफ मिळतोय ते अँगल आपण पाहणार कुठून कुठपर्यंत असतील ते. तर सुरुवात तर पाय बाय 4ने झाली. याच्या पुढे गेलो की ग्रेटर व्हॅल्यू मिळायला सुरुवात झाली पाय बाय 4 पासून पुढे. म्हणजे हा जो इंटरवल आहे थीटा प्लस पाय बाय 4 हा ग्रेटर दॅन पाय बाय 4. म्हणजे साईन पाय बाय 4 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू याच्या कधीपासून मिळतील? आपण पाय बाय 4च्या पुढे गेल्यानंतर. म्हणजे ही व्हॅल्यू पाय बाय 4 पेक्षा तर ग्रेटर पाहिजे. इथून पुढे गेल्यानंतरच ग्रेटर व्हॅल्यूला सुरुवात झाली ना. ग्राफ त्या लाईनच्या वरती गेला आहे. ठीक आहे ना. मग हा ग्राफ वरती कुठपर्यंत असणार? तर या पॉईंटपर्यंत असणार. ठीक आहे, हा पॉईंट काय आहे? हा पॉईंट असेल तुमचा पाय बाय 2 पासून पुढे 45. म्हणजे हा असेल 3 पाय बाय 4. ठीक आहे, म्हणजे काय असेल की 3 पाय बाय 4 पर्यंत जाण्या साईनची व्हॅल्यू साईनसोबत आपण 3 पाय बाय 4 अँगल घेण्यापर्यंत आणि साईन पाय बाय 4 पासून साईन 3 पाय बाय 4 पर्यंत जाईपर्यंत जी काही व्हॅल्यू मिळेल आपल्याला ती सगळी व्हॅल्यू ग्रेटर असेल त्या साईन पाय बाय 4 पेक्षा. हा जो वरचा पार्ट आला ग्राफचा वरचावाला पार्ट त्याच्यामध्ये व्हॅल्यूज काय मिळणार आहेत? साईन पाय बाय 4 पेक्षा ग्रेटर मिळणार आहेत. पण हे समजते ना सगळ्यांना की आपण ग्राफवरून समजून घ्यायचं आहे की साईन पाय बाय 4 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू जर पाहिजे असतील तर ग्राफ ज्या व्हॅल्यूसाठी ज्या पाय बाय 4 अँगलसाठी तो ग्राफ ज्या पॉईंटला पोहोचला आहे या पॉईंटला इथून वरती जेवढा पार्ट आहे ग्राफचा त्या पार्टसाठी जे काही अँगल खाली पॉसिबल आहेत ते सगळे आपल्याला अँगल सांगायचे आहेत. कारण आपण 0 to पायमध्येच बोलतोय फक्त. तर सुरुवात झाली पाय बाय 4ने. इथून वरती ग्राफ पाय बाय 4च्या पुढे गेलो की ग्राफ वरती गेला आहे. म्हणजे ती व्हॅल्यू ग्रेटर मिळायला सुरुवात झाली आहे. आणि पुन्हा त्या सेम व्हॅल्यूसाठी कुठे आलो आपण? 3 पाय बाय 4ला. म्हणजे 3 पाय बाय 4ला आणि पाय बाय 4ला सेम व्हॅल्यू मिळणार आहे साईनची. मग त्याच्यामध्ये जो काही इंटरवल आहे म्हणजे पाय बाय 4 पासून 3 पाय बाय 4 पर्यंतचा इंटरवल याच्यामध्ये हा अँगल असायला पाहिजे. तर आपल्याला ती ग्रेटर दॅन साईन पाय बाय 4 वाली व्हॅल्यू मिळणार. ठीक आहे, हे समजलं सगळ्यांना. ग्राफवरून समजून घ्यावं लागेल की ग्राफचा जो काही पार्ट साईन पाय बाय 4च्या व्हॅल्यूपेक्षा वरती गेला असेल त्या ग्राफसाठी वरच्या ग्राफसाठी जे काही अँगल इनपुट्स पॉसिबल आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. मग ते कुठून कुठपर्यंत पॉसिबल मिळालं आपल्याला? पाय बाय 4 पासून 3 पाय बाय 4 पर्यंत. हा जो इंटरवल आहे याच्यामधले जर आपण अँगल घेतले, हा जो अँगल आपण सांगितला आहे तो अँगल म्हणून या साईनला इनपुट, तर व्हॅल्यू आपल्याला साईन पाय बाय 4 पेक्षा ग्रेटर मिळणार. ठीक आहे, पण आता आपल्याला हे थीटा प्लस पाय बाय 4 नको आहे ना. आपल्याला फक्त थीटासाठी पाहिजे. तर पाय बाय 4 सगळीकडे मायनस करावं लागेल. इथून मायनस केला पाय बाय 4, इथून मायनस केला पाय बाय 4 आणि इथून पण मायनस केला आपण पाय बाय 4. म्हणजे हा इंटरवल थीटासाठी इंटरवल काय भेटला आहे? 0 पासून किती? पाय बाय 2 पर्यंतचा इंटरवल. हे 3 पाय बाय 4 मायनस पाय बाय 4 2 पाय बाय 4 म्हणजेच पाय बाय 2. आपला आन्सर काय असायला पाहिजे? 0 to पाय बाय 2 असायला पाहिजे. ठीक आहे, आपण चेक करू आन्सर आहे का. ऑप्शनमध्ये गडबड आहे असं वाटतंय. टायपिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेत की काय बघावं लागतील. ठीक आहे, तर हे आपलं आन्सर करेक्ट आहे. म्हणजे इथे ऑप्शनमध्ये प्रॉब्लेम आहे. हा पाय बाय 2 असायला पाहिजे. टायपिंग मिस्टेक आहे पुन्हा एकदा. 0 to पाय बाय 2 असायला पाहिजे ही व्हॅल्यू. ठीक आहे, थोडासा वेगळा क्वेश्चन होता हा. परत एकदा डिस्कस करू आपण काय केलं ते. पहिल्यापासून जाऊयात. इथे गिवन आहेत 2 पॉईंट. आपल्याकडे कन्सेप्ट आहे की जर 2 पॉईंट तुम्हाला गिवन असतील आणि ते साईडला एका लाईनच्या एकाच साईडला आहेत की अपोजिट साईडला चेक करायचं आहे. मग आपण काय करणार की पहिला पॉईंट त्या लाईनवर सबस्टिट्यूट करणार
त्याची व्हॅल्यू मिळेल काहीतरी. सेकंड पॉईंट पण सबस्टिट्यूट करणार, त्यांचा प्रोडक्ट करणार आपण इथे. जर तो ग्रेटर दॅन 0 आला तर लाईन एकाच साईडला असतील, एक तर त्या साईडला किंवा या साईडला. जर तो निगेटिव्ह आला तर काय समजायचं आहे, लाईन्स अपोजिट साईडला आहेत. ठीक आहे, हा कन्सेप्ट आहे. याच्यावरती बेस्ड क्वेश्चन काय होता की आपल्याला ते 2 पॉईंट्स एकाच साईडला सांगितलेत, या लाईनच्या 2 पॉईंट्स पण गिवन आहेत, आणि मग ती कंडिशन सॅटिस्फाय करणारे अँगल पाहिजेत, थीटा अँगल, पण हे या इंटरवलच्या आतमध्ये पाहिजे, 0 आणि पायच्या मध्ये. तर आता काय होईल की आपण काय केलं, पहिला पॉईंट सबस्टिट्यूट केला, सेकंड पॉईंट सबस्टिट्यूट केला, ग्रेटर दॅन 0 म्हटलो कारण सेम साईडला आहेत दोन्ही पॉईंट्स. हे प्रोडक्ट केला, इथे या कंडिशनपर्यंत पोहोचलो आपण. साईन प्लस कॉस इक्वल्स टू ग्रेटर दॅन 1. पण या 2 व्हेरिएबल आहेत, साईन पण आहे कॉस पण आहे. आपण काय केलेला, एकामध्ये कन्वर्ट करायचा ट्राय केला आहे. दोघांचा पण कोइफिशियंट 1 1 आहे, तर √1 + 1 म्हणजे √2ने सगळ्यांना डिवाइड केलं आहे. इथे फॉर्म्युला तयार झाला साईन A + B वाला, साईन θ + π/4. इकडे 1/√2 आहेच, त्याला आपण साईन π/4 लिहिलं आहे. आता इथे काय तयार झालं की ही जी इनइक्वेलिटी तयार झाली आहे, साईन θ + π/4 इज ग्रेटर दॅन साईन π/4, याला सॉल्व करायचं आहे. म्हणजे याचा मिनिंग काय आहे की साईन π/4 ची जी काही व्हॅल्यू असेल त्यापेक्षा ग्रेटर व्हॅल्यू आली पाहिजे या अँगलसोबत साईनची. ठीक आहे, मग आपण ग्राफ ड्रॉ केला. आपण ग्राफमध्ये बघितलं की साईन π/4 कुठे आहे. समजा ही जी मी लाईन ड्रॉ केली हॉरिझॉन्टल लाईन, इथे काय आहे, साईन π/4 ची व्हॅल्यू येते. मग त्यापेक्षा ग्रेटर व्हॅल्यू पाहिजे. मग ग्राफ त्या लाईनच्या वरती कुठून कुठपर्यंत गेला आहे, या π/4 पासून वर जायला सुरुवात झाली आणि पुन्हा त्याच व्हॅल्यूला कधी आला, 3π/4 आला आहे. साईन π/4 आणि 1/√2 असतो तो, साईन 3π/4 पण 1/√2 असणार आहे. ठीक आहे, तर याच्यावरती जो काही ग्राफ आहे, या इंटरवलच्या आतमध्ये आपल्याला ते अँगल पाहिजेत, तर ती व्हॅल्यू ग्रेटर दॅन साईन π/4 मिळेल. म्हणजे कोणता इंटरवल तो, π/4 पासून 3π/4 पर्यंतचा इंटरवल. मग तो जो अँगल इकडे लेफ्ट हँड साईडचा, हा अँगल, दिस अँगल शुड बी ग्रेटर दॅन π/4 आणि लेस दॅन 3π/4. या 2 अँगलच्या मध्ये हा अँगल असेल तरच आपल्याला त्या व्हॅल्यूज ग्रेटर दॅन 1/√2 मिळतील. म्हणजे आपण इथे या θ + π/4 साठी इंटरवल फाइंड केला आहे, पण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे θसाठी इंटरवल. इथं π/4 प्लसमध्ये, तर तो सगळीकडे मायनस केला आपण, इथे 0 मिळालं आहे. इकडे 3π/4 - π/4 काय होईल, π/2 होईल. म्हणजे आपलं ॲक्च्युअल आन्सर काय असायला पाहिजे, 0 पासून π/2 पर्यंतचा इंटरवल, ओपन इंटरवल, हा असेल तुमचा θ. θ बिलॉंग्स टू 0 to π/2. इथे टायपिंग मिस्टेक आहे, इथे π/4 झाला चुकून, ते π/2 असायला पाहिजे. ठीक आहे, चलो थोडासा कन्सेप्ट नवीन होता या क्वेश्चनमध्ये, थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक सगळ्यात महत्त्वाचं काय ना, की ट्रिग्नोमेट्री क्लिअर पाहिजे. ट्रिग्नोमेट्री हा असा चॅप्टर आहे की तुम्हाला मॅथ्समध्ये कुठेही लागेल, त्याला काही पर्टिक्युलर एक चॅप्टर पाहिजे असं काहीच नाही आहे. तो कुठल्या पण चॅप्टरमध्ये ट्रिग्नोमेट्रीचा कन्सेप्ट आपल्याला यूज करावं लागणार आहे. ठीक आहे, तर ABCD हे 3 नॉन झिरो रिअल नंबर्स गिवन आहेत आणि म्हणतायत इफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दीज 2 लाईन्स, या 2 लाईन्सचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो असेल, ओके, लाईज इन द फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल अँड इज इक्विडिस्टंट फ्रॉम 2 ॲक्सिस. फोर्थ क्वाड्रंटमध्ये तो पॉईंट आहे आणि इक्विडिस्टंट आहे. म्हणजे काय होईल की जर असा जर एखादा पॉईंट असेल जो की फोर्थ क्वाड्रंटमध्ये आणि एक्स आणि वाय ॲक्सिसपासून इक्विडिस्टंट म्हणता येते. इक्विडिस्टंट जर हा पॉईंट आहे म्हणजे ही व्हॅल्यू जर एच असेल तर ही पण व्हॅल्यू एच आहे. ठीक आहे ना, पण आपण फोर्थ क्वाड्रंटमध्ये, तर इथे पॉईंटचे कॉर्डिनेट्स काय सांगू शकतो आपण. हा एक्स कॉर्डिनेट जर एच घेतला तर वाय कॉर्डिनेट काय असेल, -एच, कारण आपण फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहेत ना. इकडे वाय ॲक्सिस निगेटिव्ह आहे. लेंथ त्यांच्या इक्वल असतील, ही एच असेल तर ही पण एच असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच त्यांच्या व्हॅल्यू सेम आहेत बट साईन अपोजिट आहेत. एक्स पॉझिटिव्ह असेल, वाय निगेटिव्ह असेल. आपण हाच पॉईंट कन्सिडर करू की हाच आहे तो पॉईंट, जो पॉईंट फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे आणि इक्विडिस्टंट आहे दोन्ही ॲक्सिसपासून. ठीक आहे, हा जो पॉईंट आहे तो या 2 लाईनचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन सांगितलेला आहे. आणि मग विचारतायत की ओके, कंडिशन्स गिवन आहेत, यातली कुठली कंडिशन तयार होईल ते आपल्याला फाइंड करावं लागेल. ठीक आहे, मग आता या 2 लाईन्स ज्या काही गिवन आहेत यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जर तो पॉईंट असेल तर तो दोन्ही पण इक्वेशनला सॅटिस्फाय करणार आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, आता आपल्याला करावं लागेल की जी फर्स्ट लाईन आहे इथे लिहून घेऊया आपण, 4ax + 2ay, सॉरी,
ठीक आहे. या दोन लाईनचा हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जर असेल तर हा पॉईंट दोन्ही पण लाईनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणार आहे. म्हणजे आपण एक्स आणि वायच्या जागेवर आता या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो आहे. ठीक आहे. मग आपण एक काम करूया ना की तो पॉईंट टाकून देऊ तिथे. एक्स म्हणजेच कोण आहे एच आणि वाय म्हणजे कोण आहे मायनस एच. तर हे काय होईल आता, हे इक्वेशन चेंज झालं 4AH. इथे मायनस एच असेल तर हा होईल -2AH प्लस सी इक्वल्स टू 0. सिम्प्लिफाय करा याला तर हे राहिलं आहे 2AH प्लस सी इक्वल्स टू 0. ओके. सेकंड इक्वेशनला पण चेंज करून घेऊ. इथे बनेल 5BH. आता हा वाय म्हणजे मायनस एच आहे तर इथे मायनस साईन येणार. हा -2BH प्लस डी इक्वल्स टू 0. ओके. इथे पण सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, हा 3BH प्लस डी इक्वल्स टू 0 तयार झालेला आहे. ओके. या दोघांना एकत्र करून आपल्याला अशी या टाईपची काहीतरी कंडिशन बनवायची ABCDमध्ये. एक काम करूयात ना आपण, इथून आपण एचची व्हॅल्यू बनवून घेऊयात आणि ती तिकडे सबस्टिट्यूट करू. ठीक आहे. कारण दोघांमध्ये एच कॉमन आहे. इथे पण एच आहे, इथे पण एच आहे. बाकी तर कोणी कॉमन नाही आहे. तिकडे BD इकडे AC आहेत तर बाकीचे बनवून उपयोग होणार नाही. इथून एचची व्हॅल्यू तयार करू. इथून एच काय बनेल तर इथून एच बनेल -C/2A आणि हा तिकडे सबस्टिट्यूट करून टाकू. इथे बनेल 3BH म्हणजेच काय तयार झालं आहे -C/2A प्लस डी इक्वल्स टू 0. डिनॉमिनेटर सेम करा. हा 2A मल्टिप्लाय करा तिकडे तर -3BC प्लसमध्ये हा 2AD. डिनॉमिनेटर सेम झाला तो राईट साईडला जाऊन 0 होईल. अशीवाली कंडिशन तयार झाली आणि हे आपल्याला ऑप्शनमध्ये पाहिजे. 2AD - 3BC 2AD - 3BC इक्वल्स टू 0. येस, ऑप्शन बी इज दी करेक्ट आन्सर. ठीक आहे. तर हे जास्त काही अवघड नाही आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागेल की हा पॉईंट तुम्हाला आधी बनवावा लागेल की फोर्थ क्वाड्रंटवाला पॉईंट जो की इक्विडिस्टंट आहे एक्स आणि वाय पासून. तर जर एक्स कॉर्डिनेट एच घेतला असेल तुम्ही तर वाय कॉर्डिनेट काय असेल -H असेल कारण तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये. आणि मग या दोन लाईनचा जर तो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे म्हणजे या फर्स्ट लाईनला पण सॅटिस्फाय करणार आहे, सेकंड लाईनला पण सॅटिस्फाय करणार आहे. ठीक आहे. तिथून एक व्हेरिएबल बनवला आपण एच आणि हा तिकडे सबस्टिट्यूट केला तर आपल्याला रिक्वायर्ड कंडिशन मिळून गेली आहे. ठीक आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. फक्त थोडंसं आपल्याला लॉजिक लावावं लागेल की काय गिवन आहे आणि तिथून पुढे सॉल्व करत जायचं आहे. ओके. मला वाटतं हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकताय. आपण सांगू फक्त त्यात डिस्कस करू काय करावं लागेल ते. एक तर तुम्हाला एक लाईन गिवन आहे, ही वाली लाईन 2x - 3y इक्वल्स टू 5 आणि असं म्हणतात की आपल्याला अशा लाईनचे स्लोप पाहिजेत ज्या लाईन्स 45 डिग्री अँगल बनवतील त्या गिवन लाईनसोबत. ठीक आहे. अँगल दोन लाईनमधला अँगल दिला असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहेच tan थीटावाला. त्यासाठी काय पाहिजे, दोन लाईनचे स्लोप्स पाहिजेत. तर आपल्याकडे आता अँगल दिला आणि एक स्लोप दिला आहे. दिला म्हणजे आपण फाइंड करणार हा स्लोप. या लाईनचा स्लोप तुम्ही फाइंड करू शकता. याला M1 म्हणू आपण. या लाईनचा स्लोप काय असेल -A/B फॉर्म्युला 2/3 असेल हा स्लोप. तर या फर्स्ट लाईनचा स्लोप तयार झाला आहे. थीटा तुम्हाला गिवन आहे तर तुम्ही tan थीटाचा डायरेक्ट फॉर्म्युला वापरा ना. tan 45 म्हणजे काय आता M1 - M2. तर इथे मी 2/3 - M म्हणतो. M म्हणजे अननोन. तो जो ज्या लाईनचे आपल्याला स्लोप पाहिजेत त्या लाईनचा स्लोप M असेल आणि 1 प्लस काय असेल M1 M2 म्हणजे 2/3 M. तर हे वालं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. इथे काय होईल पण मॉड रिमूव्ह करताना एकदा प्लसमध्ये व्हॅल्यू एकदा मायनसमध्ये व्हॅल्यू करून टाकू लगेच. 45 डिग्री अँगल असेल तर आपण काय घेणार, त्याची व्हॅल्यू 1 घेणार आहेत. एकदा +1 घेऊयात. +1 म्हणजे काय होईल इथे कॅल्क्युलेशन करा. 2 - 3M/3 डिवायडेड बाय 3 + 2M/3. 3 कॅन्सल झाले. हा तिकडे मल्टिप्लाय होईल. 3 + 2M इक्वल्स टू 2 - 3M. 3M इकडे ॲड करू आपण. 5M म्हणजे 1 तर M म्हणजे 1/5. ही एक व्हॅल्यू मिळाली स्लोपसाठी आपल्याला. सेकंड केसमध्ये -1 आपण घेणार आहेत. -1 सोबत पण इकडे हे राईट साईडचं कॅल्क्युलेशन सेम असेल. 3 कट होऊन जाईल. 2 - 3M डिवायडेड बाय 3 + 2M बाकी आहे. हा मल्टिप्लाय करा लेफ्ट साईडला पूर्णची पूर्ण डिनॉमिनेटर. तर -3 - 2M आणि 2 - 3M बाकी. हा 2M किंवा हा 3M इकडे प्लस करा, इकडे M बाकी राहील आणि हा M 3 तिकडे जाऊन प्लस होईल. ठीक आहे. तर 5 किंवा 1/5 असा आपल्याला ऑप्शन पाहिजे. ऑप्शन बी आहे. सिम्पल कन्सेप्ट आहे. तुमच्याकडे फॉर्म्युला आहे
अँगल गिवन आहे, एक स्लोप गिवन आहे, म्हणजे लाईनचं इक्वेशन दिलं तिथून स्लोप बनवायचा आहे, याच्यात टाकायचा, इथून सेकंड स्लोप फाइंड करायचा आहे. तो बनवताना फक्त काय होईल की मॉड असल्यामुळे मॉड रिमूव्ह करताना एकदा प्लसमध्ये रिमूव्ह करा, एकदा मायनसमध्ये रिमूव्ह करा, एकदा +1 घ्या तिकडे, एकदा -1 घ्या इकडे. ठीक आहे, सिम्पल आहे. चलो पुढचा क्वेश्चन करूया आपण. कोऑर्डिनेट्स ऑफ फूट ऑफ द परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट ओके ऑन द लाईन. हा कन्सेप्ट ऑलरेडी शिकवून झाला आहे. आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. जर एक पॉईंट गिवन आहे तुमच्याकडे x1 y1 आणि या पॉईंटपासून एक फूट ऑफ परपेंडिक्युलर तुम्हाला ड्रॉ करायची आहे, एक लाईनचं इक्वेशन गिवन असेल ax + by + c = 0, तर हा पॉईंट जो असेल अल्फा कॉमा बीटा तो कसा फाइंड करणार आपण. तर आपल्याकडे इक्वेशन x - अल्फा अपॉन a = y - बीटा अपॉन b = मायनसमध्ये a इंटू अल्फा x1 ax1. सॉरी मी जर चुकीचं लिहितो आहे फॉर्म्युला, असं नाही ते. आपण काय करूयात, एक मिनिट, काय करावं लागेल तुम्हाला, अल्फा - x1 अपॉन a, अल्फा म्हणजे तो अल्फा बीटा हा इमेजवाला पॉईंट, सॉरी फूट ऑफ परपेंडिक्युलर आहे, = बीटा - y1 अपॉन b = -ax1 + by1 + c अपॉन a² + b². हा तुमच्याकडे फॉर्म्युला आपण ऑलरेडी पाहिलेला आहेच, लिहून पण घेतला आहे. याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. x1 y1 म्हणजे गिवन पॉईंट आहे, जो की हा पॉईंट आहे, आणि लाईनचं इक्वेशन पण दिलं हे वाला. ठीक आहे ना. अल्फा आणि बीटा काय असेल तो इथून तुमचा फर्स्ट टर्म जर थर्ड सोबत आपण इक्वेट केला, ते सॉल्व केलं तर अल्फाची व्हॅल्यू भेटेल. सेकंड टर्मला इथे इक्वेट करून जर सॉल्व केलं तर बीटाची व्हॅल्यू भेटेल, म्हणजे अल्फा आणि बीटा इथून मिळतील. सिम्पल क्वेश्चन आहे, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे, ऑलरेडी आपण केलेलंच आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट ऑन लाईन हुज डिस्टन्स फ्रॉम दिस लाईन इज √5. ओके, हे वाला आपण सॉल्व करूयात. काय गिवन आहे पहा, अशा पॉईंटचे कोऑर्डिनेट्स पाहिजेत. या लाईनवरती तो पॉईंट आहे म्हणजे. ठीक आहे, ठीक, ही लाईन आपण लिहून घेऊयात. x + y + 3 = 0 ही लाईन आहे समजा. या लाईनवरती हा पॉईंट आहे आपल्याकडे, आणि डिस्टन्स फ्रॉम दिस लाईन, दुसरी एक लाईन आहे आता अशी वाली, ही पॅरलल नसेल. आता मी असंच काढतो आहे. ठीक आहे ना. ही वाली, हे डिस्टन्स जे आहे ते √5 गिवन आहे. या लाईनचं इक्वेशन दिलं आहे x + 2y + 2 = 0. आता या लाईन्स काय पॅरलल नाही आहेत, आपण ते काढले असे त्यांना, पण पॅरलल नाही आहे. ठीक आहे, आता हा जर पॉईंट आहे, या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट्स पाहिजेत, त्यांना आपण x, y म्हणूयात. ऑलरेडी x आणि y मध्ये हे इक्वेशन एक तयार झालं. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 देऊन ठेवू. हा पॉईंट त्या इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे, म्हणजेच ते इक्वेशन नंबर 1 झालं. दुसरी कंडिशन काय आहे की हे डिस्टन्स आपल्याला √5 दिलं आहे, तर तो पॉईंट जर x y असेल तर x yचं डिस्टन्स फ्रॉम लाईन आपण काढू शकतो. पॉईंटचं डिस्टन्स फ्रॉम लाईन तो आला फॉर्म्युला. √5 डिस्टन्स आहे = मॉडमध्ये काय असतं, लाईनच्या इक्वेशनमध्ये आपण काय करणार, x आणि yच्या जागेवर तो पॉईंट सबस्टिट्यूट करणार. बट तो पॉईंट मी x आणि yच ठेवला आहे, तर तो असंच ठेवला गेला त्याला x आणि y मध्येच, आणि +2 / √a² म्हणजे 1² 1 + b² म्हणजे 4, तर हे √5 झालं. ठीक आहे, आता पुन्हा मॉड ओपन करायचं तर 2 केस होतील. केस नंबर 1, केस नंबर 1मध्ये काय करावं लागेल की पॉझिटिव्ह ओपन करणार आपण याला. तर √5 म्हणजेच काय तयार झालं, x + 2y + 2 अपॉन √5 पॉझिटिव्हमध्ये घेतलं सगळं. हा 5 झाला, तिकडे मायनस होईल. तर फायनल इक्वेशन काय बनतं, इथून इक्वेशन बनतं आहे x + 2y हा -5 केला तर -3 = 0. इक्वेशन नंबर 2 देऊन ठेवूयात. इक्वेशन नंबर 2 ते इक्वेशन नंबर 1, हे इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, याला दिला मी इक्वेशन नंबर 2. ठीक, आता सेकंडवाली कंडिशन, केस नंबर 2. केस नंबर 2 मध्ये काय होईल, केस 2 मध्ये असेल की तो आपण निगेटिव्हमध्ये ओपन करणार, म्हणजे -√5 घ्यावं लागेल लेफ्ट साईडला. तर हा -√5 म्हणजेच x + 2y + 2 / √5. ठीक आहे, हा √5 पुन्हा मल्टिप्लाय होईल, तर हा 5 झाला मायनसमध्ये, हा तिकडे जाऊन प्लस होईल. इथे इक्वेशन असं बनतं आहे पहा, 2 + 5 म्हणजे 7 = 0. ठीक आहे, हे इक्वेशन नंबर 3 म्हणूयात. आता आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे तो पॉईंट. हा पॉईंट काय पॉसिबल, x आणि y ची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे आपल्याला.
ठीक आहे. तर आपण काय करणार इथून की हे जे इक्वेशन नंबर 1 आहे, इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2 एकदा सॉल्व करणार, यांना सॉल्व करायचे. इथून एक पॉईंट मिळेल, पॉईंट 1 म्हणू आपण त्याला. ठीक आहे. हे झालं एक आन्सर. हे एक आन्सर पॉसिबल आहे. ती जी फर्स्ट लाईन आहे त्या फर्स्ट लाईनला आपण सेकंड लाईनसोबत सॉल्व करणार, इथून एक आन्सर मिळेल. आणि या फर्स्ट लाईनला तुम्ही थर्ड लाईनसोबत एक सॉल्व करणार आहेत. फर्स्ट लाईन आणि थर्ड लाईन सॉल्व करणार आहेत. तर इथून जे काही आन्सर भेटेल ते असेल तुमचं P2 सेकंड पॉईंट. म्हणजे या लाईनपासून √5 डिस्टन्स असलेले असे 2 पॉईंट पॉसिबल असतील जे की त्या लाईनवर लाई करतायत. ठीक आहे. हे 2 आन्सर मिळतील कारण इथे 3 इक्वेशन तयार झाले. पहा, एक तर फर्स्ट इक्वेशन हे का तयार केलं आपण की जो पॉईंट आहे तो त्या लाईनवरती लाई करतोय, तर लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे, ते वाला इक्वेशन तयार झालं, एक पहिलंवालं इक्वेशन. सेकंड कंडिशन गिवन आहे की त्या एका लाईनचं डिस्टन्स दिलं या पॉईंटपासून √5. तर हे ओपन करताना आपल्याकडे मॉड आहे म्हणून एकदा प्लसमध्ये ओपन केलं, एकदा मायनसमध्ये ओपन केलं. इथे पण 2 इक्वेशन तयार झाले. मग आपण जर फर्स्टला आणि सेकंडला सॉल्व केलं तर एक व्हॅल्यू भेटेल, फर्स्टला आणि थर्डला सॉल्व केलं तर सेकंड व्हॅल्यू भेटेल. मग तुम्हाला काय करायचं आहे, जे 2 आन्सर जे येतील त्यातून ऑप्शन चेक करा, ऑप्शनमध्ये कुठला आन्सर मॅच करते त्यानुसार तुम्ही आन्सर मार्क करा. ठीक आहे. कन्सेप्ट हा आहे पण त्याच्यामागे की एक पॉईंट आहे तो या लाईनवर आहे. तर हे इक्वेशन नंबर 1 झालं. डिस्टन्स गिवन आहे, एकदा प्लसमध्ये ओपन इक्वेशन नंबर 2, एकदा मायनसमध्ये ओपन इक्वेशन नंबर 3. मग फर्स्ट आणि सेकंड सॉल्व करा एकदा, फर्स्ट आणि थर्ड सॉल्व करा एकदा. ठीक आहे. ओके, कॅल्क्युलेशनचं काम तुम्ही करा नंतर. पुढे जाऊयात. इक्वेशन ऑफ लाईन हुज परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन इज 7 आणि अँगल विच द परपेंडिक्युलर टू लाईन फ्रॉम ओरिजिन मेक्स इज 120 विथ पॉझिटिव्ह एक्स एक्सेस. ओके, हा क्वेश्चन पूर्ण करायची गरज नाही आता, हे तुम्ही सांगू शकता काय करायचं ते. डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन गिवन होतं, सॉरी क्वेश्चन मागे गेला मला वाटतं. डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन गिवन आहे, किती गिवन आहे ते, अरे यार एक मिनिट. ओके, हां, डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन 7 गिवन आहे आणि तो अँगल दिला एक सोबतचा परपेंडिक्युलरचा 120. अल्फा आहे, पी आहे. तुमच्याकडे नॉर्मल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन असतात आपल्याकडे, त्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि सॉल्व करा. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन पाहूयात. द 2 साइड्स ऑफ स्क्वेअर आर अलॉंग द लाईन्स अँड इट्स एरिया इज. ओके, 2 लाईनचं इक्वेशन गिवन आहे. लाईनचं इक्वेशन लिहून घेऊया आपण. 5x - 12y + 39 = 0. आणि सेकंड लाईन गिवन आहे 5x - 12y + 78 = 0. ठीक आहे. इथे ऑब्झर्व करा, एक्सचा कोइफिशियंट आणि वायचा कोइफिशियंट इक्वल आहेत. म्हणजेच काय असणार आहे, या लाईन्स पॅरलल आहेत. मग हा जर स्क्वेअर आहे तर या 2 लाईन ज्या आहेत त्या काय रिप्रेझेंट करतायत, त्या स्क्वेअरच्या 2 पॅरलल लाईन रिप्रेझेंट करतायत. समजा ही लाईन L1, ही लाईन L2 जर असेल तर ही लाईन L1 आहे, याला पॅरलल जी असेल ती L2 असेल. या 2 लाईनचं इक्वेशन आपल्याला गिवन आहे. विचारलं एरिया म्हणजे काय असतं तर साईडचा स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला हे डिस्टन्स जर फाइंड करता आलं तर स्क्वेअर आहे ना हा, हे डिस्टन्स जे काय असेल त्याचा एरिया म्हणजे काय असेल, त्या एचा स्क्वेअर असेल, ए स्क्वेअर. ठीक आहे. हे डिस्टन्स कसं फाइंड करणार, या 2 लाईनच्या मधलं जे डिस्टन्स आहे ते म्हणजेच ती साईड आहे स्क्वेअरची. या 2 लाईन ऑलरेडी पॅरलल सांगितल्यात, आपल्याकडे फॉर्म्युला आहेच, डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल लाईन्स C - D अपॉन असं आपण लिहिलं होतं √a² + b², वेअर C म्हणजे फर्स्ट लाईनचा कॉन्स्टंट, हा याला D, कॅपिटल D म्हणा याला डिस्टन्सला सध्या, किंवा आपण त्याला नीट लिहूयात व्यवस्थित. हा जो आहे तो काय आहे, कॅपिटल D आहे म्हणजे डिस्टन्स आहे. C म्हणजे फर्स्ट लाईनचा कॉन्स्टंट, D म्हणजे सेकंड लाईनचा कॉन्स्टंट. व्हॅल्यू फाइंड करा. 39 - 78 अपॉनमध्ये a² म्हणजे 5चा स्क्वेअर 25 + b² 144. म्हणजे हे काय झालं आहे, हे झालं आहे आतमध्ये -39 अपॉन मला वाटतं 13. तर 13ने 3 टाइम्स कट होईल. म्हणजे डिस्टन्स काय मिळालं, हे D डिस्टन्स काय मिळालं आहे, 3 मिळालं आहे. हा जो डिस्टन्स आहे D तो 3 आहे. म्हणजेच स्क्वेअरची साईड 3 तयार झाली. सिम्पल झालं बघा, खूप सिम्पल झालं हे. या 2 लाईन पॅरलल दिसल्या आपल्याला, तिथून डायरेक्ट डिस्टन्स आपण 2 लाईनमधलं फाइंड केलं आणि ते म्हणजेच त्या स्क्वेअरची साईड मिळाली. आता एरिया म्हणजेच काय असेल तर त्या 3चा स्क्वेअर म्हणजे 9 असेल. आन्सर चेक करा, 9 आहे का, ऑप्शन ए. ठीक आहे, सिम्पल आहे. फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचं आहे की गिवन काय दिलं आहे आपल्याला. 2 पॅरलल लाईन्स आहेत आणि त्या स्क्वेअरच्या साईड सांगितल्यात, तर त्या पॅरलल म्हणजे ज्या अपोजिट साईड असतील त्यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजेच लेंथ ऑफ दी
साईड, ठीक आहे. स्क्वेअर म्हणजे साईड, स्क्वेअरचा एरिया काय असतो आहे, साईड स्क्वेअर. ओके, 3 पॉईंट्स गिवन आहेत आणि हे सांगतात की हे जे 3 पॉईंट्स आहेत दे आर दी कोऑर्डिनेट्स ऑफ वर्टायसेस ऑफ ट्रायंगल, ठीक आहे. सर्कम सेंटर फाइंड करा म्हणतात, ठीक आहे. लगेच करू आपण. सर्कम सेंटर म्हणजे काय असतं हे आधी माहिती पाहिजे. पण एक पॉईंट ए असं समजा -2,3, हा एक पॉईंट बी आहे 6-1 आणि हा थर्ड पॉईंट आहे 4,3. सर्कम सेंटर म्हणजे काय असतं रे, सर्कम सेंटर म्हणजे काय असतंय म्हणून ठेवा. सर्कम सेंटर is point of intersection of perpendicular bisectors. ज्या काही ट्रायंगलच्या साईड्स आहेत त्या साईड्सचे जर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केले, 3 साईडचे 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर, तर त्या बायसेक्टर्सचा जो काही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन होईल, म्हणजे इकडे बघा आता समजा ही बी सी साईड आहे, हिची आपण एक परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केली, या लाईनची पण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केली आणि या लाईनची पण एक परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केली, तर या 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर ज्या पॉईंटला इंटरसेक्ट होतील दॅट पॉईंट इज सर्कम सेंटर, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल, ठीक आहे. मग तुम्हाला सर्कम सेंटर जर विचारला असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, या ट्रायंगलच्या तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टरचे इक्वेशन बनवावे लागतील आणि मग त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच काय असेल, सर्कम सेंटर असेल, ठीक आहे. पण 3 इक्वेशन बनवायची गरज इथे नाही. 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर इंटरसेक्ट करतात ना एका पॉईंटला, पण 3ही बनवायची गरज नाही आपल्याला. आपण कुठले पण 2 बनवणार आणि त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करणार. मग त्या 2चा जो असेल पॉईंट ऑफ इंटरसेक्शन तोच तिघांचा पण असणार आहे सर्कम सेंटर, ठीक आहे. सगळ्यात पहिले काय लागेल तुम्हाला, मग सगळ्यात पहिले फाइंड करावं लागेल आपल्याला या लाईनचे इक्वेशन. या ज्या परपेंडिक्युलर बायसेक्टर मी दाखवल्यात यातल्या कुठल्या पण 2 आपल्याला फाइंड करावं लागतील. एक काम करू, ही एक फाइंड करू आपण. या पॉईंटला डी नाव देऊ, या पॉईंटला ई नाव देऊयात. तर हा एक पॉईंट फाइंड करून घेऊयात, हा एक पॉईंट फाइंड करून घेऊयात. डी पॉईंट कसा फाइंड करणार आहेत, डी म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे म्हणजे डी तर मिड पॉईंट असणार ना. मिड पॉईंट फाइंड करा. 10/2 म्हणजे 5, कमा हे किती होईल 2/2 म्हणजे 1. हा झाला डी पॉईंट. ओके, म्हणजे डी पॉईंट मिळाला तर या लाईनचा स्लोप पण पाहिजे. या लाईनचा स्लोप काय असेल, बी सीचा जो स्लोप आपण फाइंड करू बी सी लाईनचा त्याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल असेल या लाईनचा, कारण ही परपेंडिक्युलर आहे. तर स्लोप ऑफ बी सी फाइंड करू. स्लोप ऑफ बी सी काय मिळणार आहे, y2 - y1 करा. 3 मायनस मायनस म्हणजे +1 अपॉन 4 - 6 इज -2. ओके, म्हणजे हा मिळाला -2. तर स्लोप ऑफ या पॉईंटला काय म्हणू आता, इथे समजा सी, या पॉईंटला आपण ए बी सी ऑलरेडी वापरलेत ना सर्कम सेंटरसाठी, आपण इथे वेगळा पॉईंट वापरू. इथे वापरू आता पी समजा, हां ठीक आहे. पी डीचा स्लोप काय असेल, मग पी डीचा स्लोप असेल 1/2. निगेटिव्ह रेसिप्रोकल, -2चा निगेटिव्ह रेसिप्रोकल करावं लागेल. इक्वेशन तयार झालं, पॉईंट मिळाला एक आणि स्लोप मिळाला लाईनचा. तर इक्वेशन बनवून टाका ना, इक्वेशन ऑफ पी डी. पी डीचं इक्वेशन काय तयार होईल, y - 1 = 1/2 इंटू x - 5. तर हा तयार झाला x - 2y, हा +2 होईल म्हणजे -3 = 0. हे झालं फर्स्ट परपेंडिक्युलर बायसेक्टरचं इक्वेशन. सिमिलरली आता आपण काय करूयात, सेकंड बनवू. सेकंडवाली ही वाली बनवायची मला, ई पॉईंटमधून जाणारी. तर सगळ्यात पहिले काय पाहिजे, पॉईंट ई पाहिजे. पॉईंट ई कसा फाइंड करूयात, तर पॉईंट ई मिड पॉईंट आहे. पुन्हा एकदा x2 + x1 म्हणजे 2/2 इज 1 आणि हा 3 + 3 6/2 म्हणजे 3, ठीक आहे. पॉईंट ई मिळाला. आता काय करायचं आहे, आता स्लोप ऑफ ए सी फाइंड करा. त्याला परपेंडिक्युलर लाईन ही, तिचा निगेटिव्ह रेसिप्रोकल काय होईल, स्लोप ऑफ पी. तर स्लोप ऑफ ए सी लिहू आपण पटकन पहिले. काय झालं ते 3 - 3 0 0 झाला स्लोप, अपॉन हे जे काय होईल ते 4, पण 0 काय ते 0च असणार आहे. ओके, जर याचा स्लोप 0 असला तर या लाईनचा स्लोप काय होईल, नॉट डिफाईन होईल. म्हणजे ही लाईन व्हर्टिकल आहे, म्हणजे व्हर्टिकल लाईन असेल तर लाईनचं इक्वेशन काय असणार आहे, x = कॉन्स्टंट. या पॉईंटमध्ये जो काही, ठीक आहे, स्लोप ऑफ ए सी मिळाला 0. तर स्लोप ऑफ पी ई काय असेल, नॉट डिफाईन असेल. नॉट डिफाईन म्हणजेच लाईन व्हर्टिकल आहे. म्हणजे लाईन जर व्हर्टिकल असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्या लाईनचं इक्वेशन लिहिताना व्हर्टिकल लाईनचं इक्वेशन आपण स्टार्टिंगलाच बघितलं आहे.
व्हर्टिकल लाईनचं इक्वेशन काय असते, एक्स इक्वल्स टू कॉन्स्टंट, ज्या पॉईंटमधून जाईल त्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट, म्हणजे या लाईनचं इक्वेशन असेल एक्स इक्वल्स टू 1. ठीक आहे, इथे असं लिहूया आपण की एसीचा स्लोप जर 0 आहे, इथे असं करूयात ना, इथे एसीचा स्लोप 0 आला तर स्लोप ऑफ पीई काय होणार आहे, नॉट डिफाईन, म्हणजेच ही लाईन व्हर्टिकल लाईन आहे. ठीक आहे, व्हर्टिकल लाईन असेल तर स्लोप काय असतो, नॉट डिफाईन, म्हणजेच इक्वेशन काय असतं, एक्स इक्वल्स टू कॉन्स्टंट, एक्स इक्वल्स टू जो काही एक्स कोऑर्डिनेट असेल तो एक्स कोऑर्डिनेट. ठीक आहे, या दोन लाईनला सॉल्व्ह करा सोबत. आता एक्स ची व्हॅल्यू 1 सबस्टिट्यूट करून द्या इथे, तर 1 मायनस 2y मायनस 3 इक्वल्स टू 0 तयार झालं. तर हे 2y म्हणजे -2 आणि y ची व्हॅल्यू मिळाली मग आपल्याला -1. म्हणजे जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो 1, -1 आणि हाच काय असेल आपला सर्कम सेंटर असेल 1, -1. ऑप्शन कुठे चेक करा, 1, -1 ऑप्शन डी. ठीक आहे, तर हा झाला सर्कम सेंटर. दोन परपेंडिक्युलर बायसेक्टर्स फाइंड करायचे आहेत इक्वेशन्स आणि त्यांना सॉल्व्ह करून त्यांचं मग पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करायचं. ठीक आहे, सोपावाला कन्सेप्ट आहे, थोडंसं लेंदी तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल, थोडंसं फास्ट कॅल्क्युलेशन करायची प्रॅक्टिस करा, बाकी काही खूप अवघड नाही. चलो पुढचा क्वेश्चन पाहूयात लगेच. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑन द लाईन विच आर ॲट द डिस्टन्स ऑफ 1 युनिट फ्रॉम द लाईन. सेम मगाशी आपण एक क्वेश्चन केलाय की या लाईनवरती एक पॉइंट आहे, या लाईनवरचे पॉइंट्स आहेत जे की 1 युनिट डिस्टन्सवर आहेत या लाईन पासून, सेकंड लाईन पासून. फक्त व्हॅल्यू वेगळ्या आहेत, लाईन्स वेगळ्या आहेत, डिस्टन्स वेगळे आहे. याच्या आधीच आपण एक क्वेश्चन केलाय, सेम त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, 2 पॉईंट्स मिळतात, इथे दोन्ही पण पॉईंट गिव्हन आहेत. मग एकच पॉईंट होता ऑप्शन मध्ये, जो आन्सर मधून जे ऑप्शन ते आपण देणार, इथे दोन्ही पण पॉईंट गिव्हन आहेत, ते दोन्ही पण पॉईंट फाइंड करायचे. ठीक आहे, सेम टाईपचा क्वेश्चन आहे, फक्त व्हॅल्यूज वेगळ्या आहेत. पुढे तर नेक्स्ट क्वेश्चन, इफ के आर द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ, सॉरी काहीतरी टायपिंग करताना प्रॉब्लेम झालाय, के आर द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ के फॉर विच लाईन्स आर कॉन्करंट देन व्हॅल्यू ऑफ के. ठीक आहे, आपण समजून घेऊया काय आहे ते. आपल्याला विचारलं व्हॅल्यू ऑफ के, व्हॅल्यू ऑफ के विचारल्यात, असा क्वेश्चन पाहिजे होता की फाइंड द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ के फॉर विच दीज 3 लाईन्स आर कॉन्करंट. हे पण ऑलरेडी झालंय. आता आपलं सेम या टाईपचा क्वेश्चन केला आपण, 3 लाईन जर कॉन्करंट असतील तर काय करायचंय, तो डिटर्मिनंट इक्वल टू 0 करायचा आहे, तिथून त्या के ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करू शकताय. नेक्स्ट चलो, बेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन. ओके, अँड इट्स वर्टेक्स इज 1, 2. अपोजिट वर्टेक्स पाहिजे तो. एक इक्विलॅटरल ट्रायंगल गिव्हन आहे, म्हणजे या इक्विलॅटरल ट्रायंगलचा जो बेस आहे तो या इक्वेशनने रिप्रेझेंट करतोय -2x -1 -y -1 इक्वल्स टू 0. हा ट्रायंगलचा बेस आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, तिन्ही पण अँगल 60 60 60 असतील. ठीक आहे ना, इक्वल. आणि हा जो वर्टेक्स आहे तो अपोजिट वाला वर्टेक्स पाहिजे ना, कारण एक काम करा, हा त्यात टाकून बघा मिळेल का, सेम येते का राईट हँड साईड. 2 -2 0 -1 0 येत नाहीये, म्हणजे हा पॉईंट याला सॅटिस्फाय करत नाही, म्हणजे हा सुद्धा वर्टेक्स नाही येतो, हा पण वर्टेक्स नाही येतो, तर दोन्ही पण या लाईनवर होते ना, त्या पॉईंटने सॅटिस्फाय करायला पाहिजे होतं, म्हणजे अपोजिट वाला आहे. गिव्हन नसेल तरी पण आपण समजून घेऊ शकतोय, बट आपण ते लॉजिक लावायचं सोपं की काहीतरी हे गिव्हन असं पाहिजे होतं की अपोजिट वाला वर्टेक्स आहे. ठीक आहे, नसेल तर आपण चेक करणार आहेत. देन फाइंड द एरिया ऑफ द साइड ऑफ द ट्रायंगल. ओ सॉरी, एरिया ऑफ द साइड, टायपिंग मिस्टेक झालेली आहे इथे. परत एकदा, हे लेंथ पाहिजे ना, लेंथ ऑफ द पाहिजे ना, लेंथ पाहिजे साईडची. साईडचा कसा एरिया काढणार आपण, लेंथ काढणार साईडची, एरिया नाही काढणार आहे. ठीक आहे, तर लेंथ फाइंड करायची असेल असा क्वेश्चन असायला पाहिजे. एक तर तुम्हाला काय गिव्हन आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्याचा बेस गिव्हन आहे, अपोजिट वर्टेक्स गिव्हन आहे, आणि त्या साईडची लेंथ फाइंड करा म्हणते. कुठल्या साईडची, याच साईडची लेंथ फाइंड करा म्हणतात बीसीची. ठीक आहे, आपण एक काम करू, डायरेक्ट तर लेंथ मला वाटतं फाइंड नाही करू शकणार आपण. एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून देऊ वरून. इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ जर केली मी, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तर ती मीडियन पण तीच असेल, म्हणजे डायरेक्ट ही मिड पॉइंटलाच कट करणार. ठीक आहे, आणि आता हा अँगल तुम्हाला माहिती आहे 60 डिग्री आहे म्हणून. ओके, आपल्याला फाइंड करायची लेंथ ऑफ दिस साइड. ओके, या पॉइंटला डी नाव देऊ आता, चालेल. इथे यूज करू आपण काहीतरी कन्सेप्ट ट्रिग्नोमेट्रीचा. हा जर मिड पॉइंट असेल, कारण हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे ना, तर परपेंडिक्युलर आणि मीडियन एकच असणार तिथे, तर हा मिड पॉइंट फाइंड करून घ्या. तर डी पॉइंट फाइंड करू पहिले आपण. डी पॉइंट काय असेल, डी पॉइंट माहित नाही आपल्याला, कसं फाइंड करणार डी पॉइंट आपण. डी पॉइंट नाही फाइंड करणार आहेत कारण तो त्या लाईनवर आहे. ठीक आहे,
पण एक काम आपण करू शकतो, आपण हे वाला डिस्टन्स फाइंड करू शकतो. लक्ष द्या, थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. आपण एक काम करू शकतो, आपण पॉइंट ए चं डिस्टन्स फ्रॉम दिस लाईन हे आपण फाइंड करू शकतो. आपल्याकडे फॉर्म्युला आहे पॉइंट आणि लाईनचं डिस्टन्स. तर आपण डिस्टन्स एडी फाइंड करून घेऊ. सगळ्यात पहिले एडी डिस्टन्स काय असेल तर लाईन आणि पॉइंट मधलं डिस्टन्स. लाईनचं इक्वेशन लिहायचं जे आहे तेच, याच्यामध्ये एक्स आणि वाय म्हणजे तो पॉइंट सबस्टिट्यूट करायचा आहे. 2 × 1 मायनस वाय म्हणजे 2 मायनस 1 डिव्हिजन मध्ये रूट ऑफ ए स्क्वेअर म्हणजे 4 प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1. ठीक आहे, हे डिस्टन्स मिळू शकतं आपल्याला. 2 2 कॅन्सल झाले तर 1/√5. हे एडी डिस्टन्स जे डिस्टन्स एडी भेटले आपल्याकडे 1/√5. ठीक आहे, ओके, हे आहे 1/√5. इथला अँगल 60 आहे. ठीक आहे, आपण एक काम करूया ना, या ट्रायंगल, हा जो छोटा ट्रायंगल आहे ABD, त्याच्यामध्ये tan 60 यूज करू. अपोजिट आपण ऍडजसंट, तिथून काय मिळेल म्हणजे डिस्टन्स BD मिळेल. आणि D तर मिड पॉइंट आहे, BD मिळाला म्हणजेच मग त्याचा डबल काय असणार आहे, BC असणार आहे. असं करूया. ठीक आहे, ठीक आहे, हेच लॉजिक आहे. मग आता tan 60 यूज करा ट्रायंगल मध्ये. tan 60 डिग्री म्हणजेच अपोजिट 1/√5/BD, जी की माहित नाहीये. tan 60 काय असतोय, √3 असतोय तो. √3 म्हणजे 1/√5BD. तर BD काय मिळेल, सॉरी, BD इज 1/√15. 3 × 5. BD इज √15. ओके, BD ची लेंथ जर तुम्हाला मिळाली असेल तर आता काम झालंय आपलं ऑलरेडी. आन्सर आलंय म्हणजेच BD जर 1/√15 असेल तर BC किती असेल, BC असेल 2 टाइम्स BD म्हणजेच 2/√15. ऑप्शन बी आन्सर मध्ये आहे. यस, ठीक आहे, खूप सोपा होता क्वेश्चन. फक्त काय की थोडं तुम्हाला विचार करावा लागेल की आपल्याला गिवन काय काय आहे, आणि मग त्या गिवन गोष्टीवरून काय करायचंय, आपण काय फाइंड करू शकतो. बघा, एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आपण, पण इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. मीडियन पण तीच असणार, अल्टिट्यूड पण तीच असणार, परपेंडिक्युलर बायसेक्टर पण तीच असणार. ठीक आहे, म्हणजे ही जे परपेंडिक्युलर ड्रॉ केली आहे ती मीडियन पण आहे. मीडियन जर असेल तर हा मिड पॉईंट झाला. मग BD जर मिळवता आला तर BC त्याचा डबल असेल. पण BD डायरेक्ट नाही फाइंड करतात, इकडचा अँगल माहिती आहे, एक तरी साईड माहिती पाहिजे होती. मग हा पॉईंट आहे, ही लाईन आहे, लाईन आणि पॉईंट मधला डिस्टन्स फाइंड केला आपण, तिथून एडी मिळाला. एडी डिस्टन्स भेटल्यानंतर tan 60 यूज केला ट्रायंगल मध्ये, तिथून BD भेटला की झालं आपला आला आन्सर 2 × BD. 2/√5 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. A line is drawn through point 1, 2 to meet the coordinate axis at point P and Q such that it forms a triangle where O is origin. The area of triangle OPQ is least. Okay, least म्हणजे मिनिमम एरिया आहे असं म्हणता येते. हा जो कन्सेप्ट आहे, आता हा कन्सेप्ट मिनिमम एरियावाला आला म्हणजे आपण चालू आता ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये. तर इथे हा क्वेश्चन डिस्कस नको करायला, आपण हा सेम क्वेश्चन डिस्कस करू ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये. ठीक आहे ना, तिथे काय करावं लागतं, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतो. पहिला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 करतो आपण, क्रिटिकल पॉईंट्स भेटतात. सेकंड डेरिव्हेटिव्ह घेतो आपण, तिथे तो पॉईंट त्या सबस्टिट्यूट करतो. निगेटिव्ह व्हॅल्यू मिळाली तर मॅक्सिमम असेल, पॉझिटिव्ह मिळाली तर मिनिमम असेल. इथे मिनिमम पाहिजे होता, लिस्ट एरिया पाहिजे म्हणजे मिनिमम एरिया पाहिजे. मग त्यासाठी तो फाइंड करावा लागेल कुठला क्रिटिकल पॉईंट मिनिमम एरिया देतोय, आणि मग ते सांगायचं आहे. तर हा क्वेश्चन इथे नको डिस्कस करायला आपण. हा क्वेश्चन आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये डिस्कस करूया. ठीक आहे, पुढे जाऊया. सध्या PS इज द मीडियन ऑफ ट्रायंगल विथ वर्टायसेस. एक ट्रायंगल गिवन आहे PQ आणि R. ओके, ठीक आहे, हा एक ट्रायंगल गिवन आहे आपल्याकडे PQR ट्रायंगल. Q आहे 6 - 1, R आहे 7 आणि 3. ठीक आहे, देन द इंटरसेप्ट ऑन द PS इज मीडियन पण सांगितलं. ओके, एक मीडियन पण ड्रॉ करून घेऊया आपण. हा मिड पॉइंट आहे यस म्हणजेच. ठीक आहे, हा यस फाइंड करून घ्या लगेच. 7 + 6 म्हणजे 13/2. हा एक्स कोऑर्डिनेट झाला. 2/2 इज 1. हा S पॉइंट लगेच फाइंड करून घेतला आपण. PS ही एक मीडियन सांगितली, म्हणजे मीडियन म्हणजे हा मिड पॉइंट आहे यस. ठीक आहे, देन द इंटरसेप्ट्स ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस ऑफ द लाईन पासिंग थ्रू पॉइंट 1, 1. ओके, एक लाईन आहे जी 1, 1 पॉइंट मधून पास होते आणि पॅरलल टू PS. ओके, या PS लाईनला पॅरलल एक लाईन आहे जी काय होते की 1, 1 या पॉइंट मधून पास होते. झालं, काम संपलं आपलं काम लगेच. विचारलं काय, एकदा पाहून घ्या. इंटरसेप्ट्स
ऑन द कोऑर्डिनेट. ओके, या लाईनचे एक्स आणि वाय इंटरसेप्ट पाहिजे असतील तर आपल्याला काय पाहिजे, सगळ्यात पहिले या लाईनचे इक्वेशन पाहिजे. एक पॉईंट गिवन आहे, स्लोप तुम्हाला फाइंड करता येईल. बघा स्लोप कसा करणार की PS ला ही लाईन पॅरलल आहे, जो PS चा स्लोप तोच त्या लाईनचा स्लोप, लगेच स्लोप बनवून घेऊ आपण. स्लोप काय होईल, y2 मायनस y1 म्हणजे -1 अपॉन x2 मायनस x1. 13/2 मायनस 2, 13 मायनस 4 म्हणजे -13 मायनस 4 ना, सॉरी. ओके, 9/2, 9/2 म्हणजे काय मिळालं, -2/9 हा स्लोप आहे आपल्याकडे लाईनचा. ठीक आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 केला आपण. ओके, 13 मायनस 4 करेक्ट आहे, 9/2. ठीक आहे, हा स्लोप मिळाला, हा पॉईंट आहे. इक्वेशन बनवा लाईनचं लगेच. y मायनस 1 इक्वल्स टू -2/9 x मायनस 1 म्हणजेच काय, 9y मायनस 9 इक्वल्स टू -2x प्लस 2. फायनल इक्वेशन काय झालं लाईनचं, 2x प्लस 9y. हा इकडे मायनस केला की -11 इक्वल्स टू 0. असं इक्वेशन स्क्रीनवर दिसतंय ना आपल्याला. आपण एक काम करूया ना, थोडंसं अलीकडे करू सगळंच हे शिफ्ट. इक्वेशन काय झालं फायनल आपल्याकडे, 2x पॉझिटिव्ह 9y पॉझिटिव्ह आणि हा -11 इक्वल्स टू 0. 2x प्लस 9y -11 इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता काय पाहिजे, x आणि y इंटरसेप्ट पाहिजेत. ठीक आहे, x इंटरसेप्ट पाहिजे असेल तर y ला 0 करा, x काय मिळून जाईल 11/2. y इंटरसेप्ट पाहिजे x ला 0 करा, हा मिळेल 11/9. ओके, याच्यामध्ये गडबड अशी आहे की हा जो पॉईंट दिलाय, हा जो पॉईंट आहे तो पॉईंट टायपिंग मिस्टेक आहे पॉईंटमध्ये. हा पॉईंट 1,-1 असायला पाहिजे होता. ठीक आहे ना, आता चेक केलं पुस्तकामध्ये मी की हा 1,-1 असायला पाहिजे होता. ठीक आहे, त्यामुळे ही गडबड झाली सगळी. जर तो पॉईंट 1,-1 असेल ना, इथे 1,-1 आहे म्हणजे आता तर y कोऑर्डिनेट -1 असेल तर लाईनचं इक्वेशन बनवताना तो +1 होईल. ठीक आहे, म्हणजे हे काय होईल, 9y प्लस 9 इक्वल्स टू -2x प्लस 2. आणि हा जर 2 तिकडे आता मायनस होतोय तर लाईनचं इक्वेशन थोडंसं चेंज होणार आहे त्या प्लस मायनसच्या गडबडीमुळे. हे जे इक्वेशन आपण इथे तयार केलं हे आपण सगळंच रफ करूया आता. हे जे इक्वेशन तयार केलं होतं ते इक्वेशन काय बनणार आहे, नवीन इक्वेशन जे बनेल ते असं बनेल की 2x प्लस 9y आणि हा 2 मायनस होईल तर 7 बाकी राहणार. यस, प्लस 7 इक्वल्स टू 0. त्या प्लस मायनसच्या मिस्टेकमुळे सगळं आपलं आन्सर येत नाहीये. ठीक आहे, आता करेक्ट यायला पाहिजे. तुम्हाला y कोऑर्डिनेट x इंटरसेप्ट पाहिजे असेल तर y ला 0 करा, x मिळेल -7/2. आणि जर y इंटरसेप्ट पाहिजे असेल तर x ला 0 करा, तिथे मिळेल -7/9. हे आन्सर आता चेक करू आपण. -7/2 -7/9 तिथे आपलं 11 झालं कारण ते प्लस मायनसची मिस्टेक आहे. ठीक आहे, बाकी काही नाही. ते प्रिंटिंग मिस्टेक, कॅल्क्युलेशनची मिस्टेक नाहीच आहे ऑलरेडी, ती फक्त प्रिंटिंगमध्ये मिस्टेक होती त्यामुळे आपला क्वेश्चनचा आन्सर चुकता. बट ठीक आहे, तर ते 1-1 घेतलं असतं तर आपलं जे पहिलं आन्सर आलं ते पण करेक्ट आहे. जर हे 1-1 घेतलं तर हे वाला आन्सर करेक्ट आहे. ऑप्शनसाठी मी ते चेक केलं पुन्हा. ठीक आहे, तर असं होईल, सिम्पल गोष्ट आहे. फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला PS बनवायची आहे. PS लाईनचं स्लोप म्हणजेच त्या पलीकडच्या लाईनचं, कारण ती पॅरलल आहे PS ला आणि तो पॉईंट गिवन आहे. तर लाईनचं इक्वेशन बनवता येईल. लाईनचं इक्वेशन तयार झालं की तुम्ही x आणि y इंटरसेप्ट फाइंड करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, P is the length of perpendicular from origin to line whose intercepts on the axis are A and B. ओके, एक लाईन आहे ज्या लाईनचे इंटरसेप्ट आपल्याला A आणि B गिवन आहेत. ठीक आहे, मग इक्वेशन काय बनेल लाईनचं, x/A प्लस y/B इक्वल्स टू 1. हे इक्वेशन डायरेक्ट आपण लिहून घेतलं कारण त्यांनी सांगितलंय A आणि B इंटरसेप्ट. आणि ते म्हणतात P is the length of perpendicular from ओरिजिन पासून या लाईनचे डिस्टन्स दिलंय 1 म्हणजे. तर डिस्टन्स फॉर्म्युला यूज करा ना. 1 म्हणजे काय होईल, मॉड ऑफ, इथे x आणि y आपण काय सबस्टिट्यूट करणार आहेत, ओरिजिन म्हणजे 0 0. इथे काय झालं, -1 इकडे शिफ्ट झाला, -1 अपॉन रूट मध्ये काय होईल आता, a म्हणजे 1/a² प्लस b² म्हणजे इथे 1/b² होणार आहे. ठीक आहे ना, तर हा जर आपण मॉड ओपन केला तर काय होईल, 1 म्हणजेच 1 हे काही निगेटिव्ह होणार नाही कधी बाहेर. ठीक आहे ना, तर रूट आतमध्ये कॅल्क्युलेशन करून घ्या. वरती होईल a² प्लस b² आणि खाली असेल a² b². ठीक आहे, ओके, दोन्हीकडे आता स्क्वेअरिंग करू आपण. समजा इथे मॉड आहे, असं समजा की दोन्हीकडे मॉड आहेच सध्या. ठीक आहे, मग मॉड काढण्यासाठी काय करावं लागेल, एकदा प्लस एकदा मायनस, ही एक मेथड झाली. किंवा
डायरेक्ट दोन्हीकडे स्क्वेअरिंग केलं तरी पण चालतं. इथे दोन्हीकडे रूट आहेत आपल्याकडे, तर दोन्हीकडे स्क्वेअरिंग करून सोपं होईल. दोन्हीकडे स्क्वेअर केलं तर काय झालं तयार, ते हा ए स्क्वेअर बी स्क्वेअर वरती जाईल, हा इकडे मल्टिप्लाय होईल, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल्स टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर. दोन्हीकडे स्क्वेअर केला, रूट तर गेलाच ऑलरेडी. ठीक आहे, ओके. आता ही वाली कंडिशन विचारली काय असेल ती, इथे ए स्क्वेअर असायला पाहिजे ना. पुन्हा एकदा 1/a स्क्वेअर असेल ते 1/a स्क्वेअर प्लस 1/b स्क्वेअर, याची व्हॅल्यू पाहिजे. तर ठीक आहे, सोपं झालं. आता हे डिवाइड करून द्या इकडे, आणि इथे 1 नाही, सॉरी इथे पी आहे ना, सॉरी मी पण चुकवतोय कॅल्क्युलेशन जरा. इथे काय ना, इथे पी येतो, तर हा जर पी असेल तर हा इथे पी स्क्वेअर सोबत आहे त्यांच्या. ठीक आहे, मग आपण एक काम करू, ए स्क्वेअर बी स्क्वेअर इकडे डिव्हिजन मध्ये घेऊ आणि हा पी स्क्वेअर तिकडे डिव्हिजन मध्ये घेऊन जाऊ. म्हणजे असं तयार झालं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन मध्ये ए स्क्वेअर बी स्क्वेअर इक्वल्स टू तो तिकडे जाऊन 1/p स्क्वेअर तयार झाला. ठीक आहे, हेच मला वाटतं आन्सर असायला पाहिजे. सेपरेट डिवाइड करा आता, तर ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर बी स्क्वेअर, याच्यामधून ए स्क्वेअर कॅन्सल होईल आणि पुढच्या टर्म मधून काय होणार आहे, बी स्क्वेअर कॅन्सल होणार आहे. आन्सर काय मिळालं आपल्याला, 1/p स्क्वेअर. ठीक आहे, असं हे होणार आहे. इथे लक्षात घ्या की हा 1 नव्हता, हा पी होता. ठीक आहे, तर पीचा आपण स्क्वेअरिंग करतो दोन्ही साईडला, पी स्क्वेअर होणार. ठीक आहे, ओके. आन्सर काय असेल, ऑप्शन सी असेल आन्सर, 1/p स्क्वेअर. सिंपल आहे. तुम्हाला इंटरसेप्ट गिवन आहेत, म्हणजे लाईनचं इक्वेशन दिलंय आणि डिस्टन्स दिलंय ओरिजिन पासून पी. ओरिजिन पासून डिस्टन्स म्हणजे हा 0 घ्यायचा, हा 0 घ्यायचा, 1 ला शिफ्ट करून इथे -1 आला वरती. फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना आता माहिती आहे. ठीक आहे, पुढे चला. पुन्हा एकदा 3 पॉइंट्स गिवन आहेत आणि विचारलं इक्वेशन ऑफ बायसेक्टर ऑफ अँगल पी क्यू आर. ओके, हे 3 पॉइंट्स पहिले आपण ड्रॉ करतो. अँगल जो आहे तो बनवून घेऊ आपण. अँगल 1.00 पण लक्ष द्या इकडे, 1.00 म्हणजे ओरिजिन झाला. तर हा पॉइंट क्यू आहे आपल्याकडे, क्यू पॉइंट आहे 0,0. दुसरा पहिला पॉइंट आहे -3,0. ओके, म्हणजे तो निगेटिव्ह एक्स वरती असेल, -3,0. आणि जो थर्ड पॉइंट आहे 3,3√3, तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असायला पाहिजे. दोन्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत, तर हा काय असेल, फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल पी क्यू आणि तो आर, असा अँगल तयार झाला हा वाला. ठीक आहे, पी क्यू आर अँगल आहे. याचं आपल्याला विचारलं इक्वेशन ऑफ बायसेक्टर ऑफ दिस अँगल्स. हे सिंपल झालंय, याचं बायसेक्टर इकडे असेल कुठेतरी. ठीक आहे, तर या लाईनचा स्लोप बनवा पहिले. काही ते आपल्याला काय पाहिजे, या लाईनचं इन्क्लिनेशन पाहिजे. इथं जर भेटलं इन्क्लिनेशन तर आपला हा पूर्ण अँगल सांगता येईल किती येतो, आणि हा मिळाला की त्याचा हाफ वाला हा होणार आहे. ठीक आहे, तर ह्या लाईनचा स्लोप किती असेल, 3√3 - 0 म्हणजेच 3√3. या लाईनचा स्लोप लिहितोय मी, 3√3 - 0/3 - 0 म्हणजे √3. √3 आहे म्हणजे हा 60 डिग्री अँगल झालाय. हा जर 60 डिग्री असेल तर हा वाला अँगल 120 असणार आहे. हा पूर्ण अँगल, त्याला वेगळ्या कलरने दाखवू वाटलं तर आपण, की हा जो अँगल आहे हा वाला, हा अँगल असेल तुमचा 120 डिग्री. हा जर 120 असेल तर जी बायसेक्टर आपण दाखवतो ही वाली, इथून इथपर्यंतचा अँगल असेल 60 डिग्री, म्हणजे हा 60 प्लस हा एक 60. तर आपल्याला जी लाईन पाहिजे ही आपली बायसेक्टर आहे, अँगल बायसेक्टर. या लाईनचं इक्वेशन आपल्याला बनवायचं आहे. या लाईनचं इन्क्लिनेशन किती असेल, 60 + 60 120. झालं तुमचं काम. विचारलं काय बघा, आता विचारलं इक्वेशन ऑफ बायसेक्टर. इक्वेशन तुम्ही बनवू शकता. आता काय बनणार इक्वेशन, पॉइंट कुठला येतो, ती पॉइंट क्यू पॉइंट मधून पास होते लाईन बायसेक्टर, म्हणजे 0,0 y - 0 इक्वल्स टू स्लोप. स्लोप म्हणजे काय असेल आता, tan 120 डिग्री इंटू x - 0. ठीक आहे, tan 120 कसा फाइंड कराल तुम्ही, 90 + 30 कराल. 90 + 30 म्हणजे -cot 30 इंटू x. तर काय झालं हे, -cot 30 इज √3x. लाईनचं इक्वेशन झालं फायनल, √3x + y इक्वल्स टू 0. √3x + y इक्वल्स टू 0, ऑप्शन सी. थोडं समजून घ्यायचं काम होतं, जास्त काही अवघड नाही. तुम्हाला तो बायसेक्टर सांगितलाय, पॉइंट्स दाखवा कुठे येते. एक ओरिजिन आहे, एक एक्स एक्सिस वरती आहे, दुसरा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. या तिघांचा हे 3 पॉइंट जोडून जो अँगल तयार झालाय पी क्यू आर, त्याच्या बायसेक्टरचं इक्वेशन पाहिजे. तर आपण काय केलं, या लाईनचा स्लोप बनवला, तिथून अँगल सांगितलं किती, इकडे 60 मिळाला, म्हणजे इथून पुढे किती असेल, 120 असेल. मग त्या 120चा पण बायसेक्टर आहे, म्हणजे हा 60 असणार. मग या लाईन, ही जी बायसेक्टर लाईन आहे ही तर ओरिजिन मधून पास होते, आणि इन्क्लिनेशन किती भेटलं तर 60 + 60 120 भेटलं. ठीक आहे, तर y = mx ने पण हे इक्वेशन येऊन जाईल.
सिंपल सिंपल क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला फक्त ते क्वेश्चन समजून घ्यावं लागेल की एक्झॅक्टली गिवन काय आहे ते. 2 लाईन्स गिवन आहेत, ओके, आर परपेंडिक्युलर, देन डिस्टन्स ऑफ देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फ्रॉम ओरिजिन. ओके, थोडासा मे बी लेंदी असू शकतो क्वेश्चन. फर्स्ट लाइन गिवन आहे x प्लस n माइनस 1y इक्वल्स टू 1. ठीक आहे. सेकंड लाइन गिवन आहे 2x प्लस n स्क्वेअर y इक्वल्स टू 1. या दोन लाईन्स सांगितल्यात परपेंडिक्युलर, म्हणजे यांच्या स्लोपचा प्रोडक्ट काय असेल, -1 असेल. तर आधी पहिले आपण ते करून घेऊ. याचा स्लोप फाइंड करा. याचा स्लोप काय असेल m1 सांगा. -a/b म्हणजे -1/n-1. या लाईनचा स्लोप काय असेल, तर हा असेल -2/n². ओके, दोन स्लोपचा प्रोडक्ट काय असायला पाहिजे, -1 असायला पाहिजे, कारण त्या लाईन्स परपेंडिक्युलर सांगितल्यात. तर -1/n-1 इंटू -2/n² इक्वल्स टू -1. मायनस कॅन्सल झालेत. हे 2 काय होणार आहे, n³ मायनस n इक्वल्स टू -1. इक्वेशन बनवा. हे मल्टिप्लाय होईल तिकडे सगळं. n³ निगेटिव्हचं पॉझिटिव्ह केलं मी, n³ हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होईल इकडे, आणि +2 आहेच इक्वल टू 0. असं एक क्युबिक इक्वेशन तयार झालं. इथून जर n ची व्हॅल्यू फाइंड करता आली तर काय होईल, आपण ते त्या लाईनवर टाकू शकतोय आणि मग ते लाईनचे इक्वेशन मिळतील, त्यांना सॉल्व्ह करून पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करू. ठीक आहे. तर क्युबिक आहे, याला सॉल्व्ह करावं लागेल. आता चेक करा कशाने सॉल्व्ह होतंय, कशाने सॅटिस्फाय होतंय. 1 जर घेतला आपण n, तर 1 - 1 0 सॅटिस्फाय होणार नाही. n³ मायनस n² आहे. येस, ठीक आहे, n² आहे हा. आता करेक्ट आहे. आता मला वाटतं -1 सॅटिस्फाय करेल. -1 हा -1 -2 +2 0 करेक्ट आहे. ठीक आहे. तर सो स्क्वेअर होता यांचा इथे. -1 सॅटिस्फाय करतोय, म्हणजेच काय झालं ना की n इक्वल्स टू -1 हा एक रूट तयार झाला. आता अजून 2 रूट काढण्यासाठी, क्युबिक इक्वेशन क्युबिक आहे, अजून 2 रूट असतील त्याला, तर सिंथेटिक डिव्हिजन मेथड वापरा. इथे -1 लिहायचा, त्याच्या पुढे काय करायचं, सगळे कोएफिशियंट लिहून घ्यायचे. n³ चा 1 आहे, n² चा -1. इथे n चा टर्म नाहीये म्हणजे तो 0 असेल, आणि त्यानंतर कॉन्स्टंट किती आहे, 2 आहे. आता हे सगळ्यांना माहिती असेल मे बी, की डायरेक्ट खाली या 1, या दोघांचा प्रोडक्ट -1 इकडे लिहायचा, यांची ॲडिशन -2 इथे लिहायची. पुन्हा या दोघांचा प्रोडक्ट करा, -1 इंटू -2 +2 झालं, यांची ॲडिशन इकडे, आणि पुन्हा यांचा प्रोडक्ट इकडे, हा 0. एक तुमच्याकडे ऑलरेडी रूट होताच -1, तर फॅक्टर झाला n+1. दुसरा जो फॅक्टर असेल तो हा वाला क्वाड्रेटिक असेल. ठीक आहे. इथे 1 सोबत n², -2 सोबत n, आणि +2 कॉन्स्टंट, हे त्याचे फॅक्टर तयार झाले. ठीक आहे. मग आपल्याला काय पाहिजे ना, की आपल्याला पाहिजे की हे इक्वल टू 0, हे सगळं इक्वल टू 0 आहे. हे क्युबिक इक्वल टू 0 होतं ना, ते त्याला फॅक्टराइज केलं फक्त आपण, ते इक्वल टू 0. इथून आता हे बघा, हा जो क्वाड्रेटिक तयार होतोय, याचा डिस्क्रिमिनंट चेक करू आपण. त्याचा डिस्क्रिमिनंट काय येईल, 4 - 8 निगेटिव्ह. डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह आला म्हणजे हा ऑलवेज पॉझिटिव्ह आहे, हा काहीतरी पॉझिटिव्ह टर्म आहे. हा इंटू हा ब्रॅकेट इक्वल टू 0 जर येत असेल, हा तर 0 होऊ शकत नाही, कारण हा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे राहिलं फक्त हा ब्रॅकेट इक्वल टू 0 आहे, म्हणजेच यांची एकच व्हॅल्यू पॉसिबल आहे, ती म्हणजे -1. हा थोडासा आता कन्सेप्ट आहे वेगळा, जो की आपल्याला थोडं समजून घ्यावं लागेल. 2 लाईन्सचे आपण स्लोप फाइंड केलेत, त्यांचा प्रोडक्ट -1 केलाय. इथून काय करतोय आपण, इथून n ची व्हॅल्यू फाइंड करण्याचा ट्राय करतोय. एक क्युबिक इक्वेशन मिळालंय, क्युबिकला सॉल्व्ह कसं करतो, की एक तर व्हॅल्यू तुम्हाला ट्रायलने फाइंड करावं लागेल, ती -1 मिळाली. दुसरी व्हॅल्यू काढण्यासाठी सिंथेटिक डिव्हिजन नावाची मेथड वापरा. हा -1 इकडे लिहा, पुढे त्या इक्वेशनचे कोएफिशियंट लिहून घ्या सिक्वेन्समध्ये. क्यूबवाला, स्क्वेअरवाला -1, इथे n नाहीच आहे पॉवर 1चा, म्हणजे 0, आणि नंतर कॉन्स्टंट 2. हा 1 डायरेक्ट खाली घ्यायचा आहे, या दोघांचा प्रोडक्ट इथे लिहायचा आहे, पुन्हा ॲडिशन करायची. इथे जे काय आलं यांचा प्रोडक्ट करा, पुन्हा इथे लिहा, यांची ॲडिशन करा, पुन्हा यांचा प्रोडक्ट पुढे लिहा, ॲडिशन करा. हे जे तयार होईल, शेवटचा 0 तयार होईल. मग हे 3 मिळाले, क्वाड्रेटिक तयार झाला. इथे एक, हा फर्स्ट टर्म स्क्वेअर सोबत, हा सेकंड टर्म n सोबत, आणि थर्ड टर्म कॉन्स्टंट. मग हा एक फॅक्टर ऑलरेडी आहेच n+1 वाला, आणि हा एक क्वाड्रेटिक फॅक्टर मिळाला. बट या क्वाड्रेटिक फॅक्टरमध्ये काय झालं, की याचा डिस्क्रिमिनंट येतोय निगेटिव्ह. मग जर एखाद्या क्वाड्रेटिकमध्ये n² कोएफिशियंट पॉझिटिव्ह आहे, 1 पेक्षा ग्रेटर आहे, 0 पेक्षा ग्रेटर आहे, आणि डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह आहे, याचा मिनिंग काय असतो, की तो क्वाड्रेटिक ऑलवेज पॉझिटिव्ह, तो 0 पण होणार नाही, तो 0 पेक्षा ग्रेटर असणार आहे कधी पण. मग हा 0 पेक्षा ग्रेटर आहे, याचा आन्सर 0 आहे त्या प्रोडक्टचं,
मग हा तर 0 पेक्षा ग्रेटर म्हणजे हाच 0 असायला पाहिजे आणि n ची व्हॅल्यू -1 मिळते, ती एकच व्हॅल्यू मिळते फक्त पॉसिबल. n-1 भेटला म्हणजे आता इथून पुढे तुम्ही फाइंड करू शकता ना. आता काय झालं की लाईनचे इक्वेशन तयार झाले. n म्हणजे -1 मिळालाय, तर ही लाईन काय झाली, x हे -2 झालं इथे, -2y = 1. सेकंड लाईन काय बनेल, 2x हा -1 चा स्क्वेअर +1 म्हणजे +y = 1. हे दोन इक्वेशन तयार झालेत. या दोघांना सॉल्व्ह करा. दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असणार, आपला आन्सर असणार काय ते. असं पण नाही विचारलं, आपलं विचारलं काय, डिस्टन्स ऑफ देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फ्रॉम ओरिजिन. ओके, तो पॉइंट मिळेल काहीतरी, त्याचा डिस्टन्स ओरिजिन पासून फाइंड करा. मग 2 पॉइंट डिस्टन्स फॉर्म्युला यूज करा. ओरिजिन एक 0 0 आहे, हा एक पॉइंट मिळेल, त्या 2 पॉइंटचं डिस्टन्स फाइंड करायचं. जे काय येईल ते ऑप्शन मध्ये चेक करा. ठीक आहे, हे कॅल्क्युलेशन करायचं काम तुम्ही करू शकता. कन्सेप्ट सांगू शकतो मी काय करायचं ते. काही शेवटी मी करून द्यायला, मी कॅल्क्युलेशन करून पण देईल, बट ते कॅल्क्युलेशन हा पार्ट कसा आहे ना की आपला आपण केलेलं चांगलं, तुमचं स्पीड पण वाढेल, तुमची प्रॅक्टिस पण होईल. ठीक, कन्सेप्ट समजून घ्या काय करायचं ते, कॅल्क्युलेशन तुम्ही घरी करा. ठीक, चलो पुढे जाऊया पटकन. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम आर अलॉंग लाईन्स, हे 2 डायगोनल सांगितले. देन ABCD मस्ट बी. ओके, तो ABCD कोणत्या टाईपचा पॅरलोग्राम असेल असं विचारलंय. सायक्लिक, क्वाड्रिलॅटरल, रोम्बस, स्क्वेअर आणि रेक्टेंगल. एक काम करूयात ना, या लाईनचा स्लोप बघा काय आला, तर या लाईनचा स्लोप पहा काय येईल. तो या लाईनचा स्लोप m1 म्हणू आपण, -1/3 आला. या सेकंड लाईनचा स्लोप फाइंड करू, m2 म्हणू याला, -6/-2 म्हणजे हा 3 आला. ओके, 3 × -1/3 आन्सर दोघांचा प्रोडक्ट काय येईल, -1 येईल. इथे काय होतंय की m1 × m2 = -1 मिळतोय. म्हणजे काय झालं, डायगोनल्स एकमेकाला परपेंडिक्युलर झाले. डायगोनलच्या स्लोपचा प्रोडक्ट -1 आला ना, डायगोनल झाले परपेंडिक्युलर. मग डायगोनल परपेंडिक्युलर कोणाचे असतात याच्यामध्ये, या 4 मधून, तर डायगोनल्स परपेंडिक्युलर रोम्बसचे असतात फक्त. ठीक आहे, रेक्टेंगलचे डायगोनल इक्वल असतात, परपेंडिक्युलर नसतात. ते स्क्वेअरचे पण इक्वल असतात, परपेंडिक्युलर नसतात. याचे पण नाही आहेत, परपेंडिक्युलर फक्त रोम्बसचे असतील. ठीक आहे, ठीक आहे. तर आज आपण काय केलंय की स्ट्रेट लाईन चॅप्टरचे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस केलेत. चॅप्टर सिम्पल आहे, तुम्हाला थोडंसं कन्सेप्ट समजून घ्यावं लागेल फक्त, आणि थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. हा चॅप्टर पूर्ण आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये पण युजफुल आहे. बऱ्याचशा ठिकाणी सगळे कन्सेप्ट याच चॅप्टरचे यूज करावे लागतील, इक्वेशन बनवण्यासाठी लाईनचे, किंवा त्यांच्यातले अँगल फाइंड करण्यासाठी वगैरे. थोडी प्रॅक्टिस करा. आणखी पण क्वेश्चन बरेच असतील प्रिव्हियस इयर मधून, ते पण तुम्ही हे क्वेश्चन केल्यानंतर ते पण ट्राय करा, त्यांची प्रॅक्टिस करा. काही डाऊट असेल तर नक्कीच कळवा. थँक्यू.